चला आता लक्ष द्या सगळ्यांनी. तर आज आपल्याला जनरल सायन्स आता फर्स्ट लेक्चर घ्यायचंय, ज्यामध्ये सिलेबस आणि सगळ्या गोष्टींना आपण डिस्कस करायचंय. तर गट क चा पेपर झाला आपला, दिला, तुम्ही बघितलं. गट ब चा पेपर दिलाय, काही लोकांनी नसेल दिला तरी एक पेपर दिल्यानंतर जनरल आयडिया आपल्याला माहिती आहे तशाच पद्धतीचे प्रश्न आलेले. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 3-3 प्रश्न आणि बायोलॉजीचे 9 प्रश्न. सेम आहे ना, तसं झालेलं ना, गट ब ला पण सेम आणि क ला पण सेम. तर आता आज सुरुवातीला आपल्याला त्याबद्दल डिस्कस करायचं स्टार्टिंग, कारण काही जे नवीन आहेत, ज्यांना काहीच माहित नाही याबद्दल, त्यांना ही सगळी माहिती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याआधी द्यावी लागते, की आपण नेमकं कुठला विषय करणार आहे, त्याचा सिलेबस काय, त्याचे किती प्रश्न येतात काय. तर हे सगळं डिस्कस आपण पहिले करू अर्धा तास, आणि मग त्यानंतर आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे. तर आता आपला जो विषय आहे सामान्य विज्ञान. आता सगळ्यात पहिले काही जणांना विषयाचं नावच माहित नसतं, तर विषयाचं नाव आपलं सामान्य विज्ञान आहे. तर सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स. मग जनरल सायन्स म्हणजे आपल्या आजूबाजूचं त्यामध्ये येतं. फक्त विज्ञान ज्यावेळेस आपण म्हणतो तर विज्ञानचा अर्थ काय, सायन्स. मग सायन्स तर कुठलं पण असू शकतं, पॉलिटिकल सायन्स, मेडिकल सायन्स, होम सायन्स, कुकिंगचं सायन्स. तर सायन्स हा विषय नाही आहे. सायन्स म्हणजे काय, शास्त्र. मग त्या सायन्सच्या पुढे आपण लावलं सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स. जनरल सायन्स हा शब्द आपण बघितलाय आपल्या शाळेच्या पुस्तकावर काय लिहिलेलं आहे, सामान्य विज्ञान लिहिलंय ना. नंतर 9वी 10वीत ते बदलतात, पण तुम्ही आता पाचवीला तर सामान्य विज्ञान आता काढूनच टाकले, 6वी पासून आहे. 6वी 7वी 8वी सगळ्या पुस्तकावर काय लिहिलंय, सामान्य विज्ञान. मग हे जे सामान्य विज्ञान आहे याचा अभ्यास करत असताना आपल्यासमोर काय काय चॅलेंजेस येतात, मग आपण कसा अभ्यास केला पाहिजे, कुठून सुरुवात केली पाहिजे. प्रॉब्लेम मुलांचे असतात, मराठीतनं वाचायचं, इंग्लिशमधनं वाचायचं, स्टेट बोर्ड वाचायचे, एनसीईआरटी वाचायचे. तर हे सगळं आपण सुरुवातीच्या पहिल्याच लेक्चरमध्ये क्लिअर करून टाकायचं. म्हणजे माइंड क्लिअर असेल तर आपल्याला त्या दिशेने मार्गक्रमण करता येतं. नाहीतर काय होतं, थोडं वाचलं की परत कन्फ्यूज, मग परत मार्गाची बदलला, मग मी हे करतो मग ते करतो, मग हे करून बघेपर्यंत एक्झामची डेट येते. मग आता सामान्य विज्ञानाचं जर आपण बघितलं तर कंबाईनचा जर आपण विचार केला तर कंबाईनमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्या हिशोबाने जर बघितलं तर प्रीमध्ये किती प्रश्न येत आहेत, 15, आणि मुख्य परीक्षेमध्ये जवळपास 20 ते 22 प्रश्न याचे येत आहेत जनरल सायन्स. तर आता आपण जे जनरल सायन्स शिकणार आहे त्याच्या रिलेटेड 15-17 प्रश्न आहेत, आणि बाकी 3-4 प्रश्न जे मुख्यमध्ये वेगळे येत आहेत ते येत आहेत टेक्नॉलॉजीचे. तर तो पार्ट मुख्य परीक्षेसाठी वेगळा आहे. कंबाईनचा सिलेबस तुम्ही जर बघितला तर त्याच्यामध्ये 2 चॅप्टर त्यांनी एक्स्ट्रा ऍड केलेले, माहिती संप्रेषण, त्यानंतर सुदूर संवेदन आणि हे. तर सुदूर संवेदन, माहिती संप्रेषण हे तुम्ही ऐकले का कधी? माहिती संप्रेषण म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सुदूर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग. तर हा तसा बघायला गेला तर जॉग्राफीचा पण पार्ट आहे. राज्यसेवा मेन्समध्ये जॉग्राफीच्या सिलेबसमध्ये हा पार्ट आहे पेपर 1 मध्ये. तर तो एक्स्ट्रा पार्ट मेन्समध्ये असतो. बाकी हे सांगण्याचा उद्देश काय आहे की काही जण काय म्हणतात, सर आता पूर्वचं सायन्स झालं शिकवून, आता मुख्यचं सायन्स शिकवा. मग पूर्वचं सायन्स आणि मुख्यचं सायन्स काय वेगळं करायचं? तेवढेच हृदयाला ठोके पडतायत, तेवढेच हाड आहेत, न्यूटनचा नियम पण तोच आहे, काय बदलायचं? तर प्रश्नांची फक्त डिफिकल्टी लेवल थोडी पुढे मागे होते. बाकी आपण सगळ्यात पहिले जर कंबाईनची तयारी करणारी मुलं इथे, तर ह्यांनी महत्वाचा मुद्दा काय आहे, तुम्ही घरी जाऊन एक गोष्ट नक्की करा, पूर्व आणि मुख्यचं सिलेबस घेऊन बसा आणि त्यात किती कॉमन भाग आहे आणि किती वेगळा भाग आहे हे शोधून काढा. कारण खूप मुलांचं तिथेच इश्यू होतो, पूर्वचं काय मुख्यचं काय. आपला कंबाईन सिलेबसच भरपूर आहे आणि काही वेगळा पार्ट आहे, जसं आता मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आपण पूर्वमध्ये करतो का, नाही करत, तो मुख्यचा भाग आहे, तो वेगळा आहे. आता आपल्याला समजा आरटीआय कायदा करायचा, तर आरटीआय कायदा पूर्वमध्ये नाहीये पण मुख्यमध्ये आहे. लोकसेवा अधिनियम मुख्यमध्ये, पूर्वमध्ये नाहीये. तर ते आरटीआय कायदा, लोकसेवा अधिनियम वगैरे त्याचे 4-5 प्रश्न येतात, जास्त नाही येत, पण ते मुख्यचा वेगळा सिलेबस आहे. मग स्टार्टिंगला सिलेबस आयोगाच्या वेबसाईटवरनं डाउनलोड करून आपल्याला बघायचंय नेमकं काय. पूर्वच्या सिलेबसमध्ये सामान्य विज्ञानमध्ये त्यांनी काय काय दिले, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आणि मग जीवशास्त्रामध्ये मग त्यांनी काय आरोग्यशास्त्र वर्ड टाकलेलं आहे.
तर काही जण मग ते पण म्हणतात की सर आरोग्यशास्त्र नावाचा नवीन विषय आहे. आरोग्यशास्त्र म्हणजे हेल्थ अँड हायजीन, जे की ऑलरेडी बायोलॉजीच्या अंडर येतं, त्याला काही वेगळा असा विषय नाही येतो. म्हणजे आपण जर सामान्य विज्ञानाचं या ठिकाणी वर्गीकरण केलं तर आपल्याला बेसिकली 3 ब्रांच याच्या सापडतील: फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आता कंबाईनच्या दृष्टिकोनातून मी हे सांगितलं की कंबाईनच्या मुलांसाठी अशा पद्धतीने करायचं. आता राज्यसेवासाठी काय आहे मग नेमकं? तर राज्यसेवाचा जर विचार केला तर प्री मध्ये राज्यसेवेमध्ये याचे किती प्रश्न असतात? 20 क्वेश्चन असतात. मुख्य परीक्षेचं काय? तर मुख्य परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान नाहीये. मग काय आहे? टेक्नॉलॉजी. म्हणजे जे आपण आता मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह आहे ना राज्यसेवेची, तर त्याच्यामध्ये पेपर 3 जो आहे, तर त्या पेपर 3 मध्ये इकॉनॉमिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, तर त्याच्याच बरोबरीने सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला ॲटॉमिक एनर्जीचं जे आहे ते शिकावं लागतं, किंवा जे इस्रो वगैरे आपण स्पेस टेक्नॉलॉजी बघतो ते बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट असेल, तर हा सगळा वेगळा पार्ट आहे. म्हणजे हे सांगण्यामागचा उद्देश काय आहे की प्रीमध्ये जे तुम्ही करणार आहे, आता सामान्य विज्ञानाचा आपण जो अभ्यास करणार आहे तो आपला कुठे कुठे लागू होतो? कंबाईनच्या प्री आणि मेन्सला आणि राज्यसेवेच्या प्रीला. म्हणजे कंबाईन मग याच्यामध्ये बी आणि सी दोन्ही आले. पण मुख्य परीक्षेशी त्याचा संबंध नाही, कारण मुख्य परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान असा एक वेगळा विषय नाहीये. मुख्य परीक्षेमध्ये पेपर 3 मध्ये टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये हे मी आत्ता काही सांगितले त्या टेक्नॉलॉजी वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला अभ्यासाव्या लागतात. ते याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला मिळणार नाही. मग आता हे 20 प्रश्न आणि हे 15 प्रश्न, तर आता त्याचं 2017 पासून आपण बघतोय तर फिजिक्सचे 3 प्रश्न, केमिस्ट्रीचे 3 प्रश्न आणि बायोलॉजीचे 9 प्रश्न असंच चालू आहे. आणि मी हे असे 15 प्रश्न येत आहेत. आणि राज्यसेवेचा जर विचार केला तर राज्यसेवेमध्ये पण काय चाललंय? राज्यसेवेमध्ये बायोलॉजीचे 10 प्रश्न आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये थोडंसं पुढे मागे होत राहतं. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये समजा इथे 5 ते 6 प्रश्न आपण घेऊ शकतो आणि इथे 3 ते 4 प्रश्न, आणि असे करून हे 20 प्रश्न आपले होतात, 20 क्वेश्चन्स. मग हे तुमच्या समोर हे चित्र मी का दाखवते उघडपणे? म्हणजे आपल्याला इथे क्लिअर कट विनर दिसतोय. कोण आहे? इथे काय गोंधळ नाहीये कोण जिंकणार आहे काय, इथे डायरेक्ट दिसते ना क्लिअर कट. कोण आहे? बायोलॉजी. पण हे आपण कशावरनं प्रेडिक्ट करतोय? मागच्या पेपर्सवरनं. भविष्यात काही पण होऊ शकतं. नेक्स्ट इयरला ते म्हटले नको आता बायो खूप वर्ष झालं बघून, बायो दुसऱ्याला संधी देऊ, म्हणून चेंज करतील, फिजिक्सचे एक्स्ट्रा प्रश्न टाकतील. तर हे अनिश्चितता आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे तयारी तर आपल्याला सगळ्याच गोष्टीची करायची असते. पण फक्त मग हे सगळं बघून आपल्याला काय होतं की एक आपल्याला कल असतो, माहिती असते की त्यामुळे मग आपण याला जरा जास्त फोकस देणार की बाबा याचं जास्त येतं, याला जास्त अभ्यास करू, याचा थोडा कमी करू. पण याचा नाहीच करणार असं नाही. काही जण म्हणतील फिजिक्सचे 3च येतात, जाऊ दे ऑप्शनला टाकू. पण मग बायोचे 9 येतात म्हणून बायो पूर्ण वाचून गेलोय, पण त्यातले 2च माहिती आहेत. मग तिथे फिजिक्सचे वाचून गेलेले तर त्या 3 मधले 1-2 माहिती असतील तर ते हेल्प करेल ना. एवढी आपल्याकडे गॅरंटी नाही ना की मी बायो फुल वाचून गेलोय, 9 पैकी 8 येतीलच मला. म्हणून आपल्याला करताना सगळं करायचं. तर हे एक स्ट्रक्चर समजून घ्या सामान्य विज्ञानाचं. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आता हे मी माझ्या स्टुडंट्सला प्रत्येका सांगतो, स्पर्धा परीक्षेमध्ये पेपर सेट करताना या फॉर्म्युल्याद्वारे पेपर सेट करतात. आम्ही स्वतः पण असा पेपर सेट करतो. 40% क्वेश्चन इझी, 40% क्वेश्चन मॉडरेट आणि 20% क्वेश्चन डिफिकल्ट. मग आता जर आपल्याकडे 15 क्वेश्चन्स असतील तर 15चे 40% म्हणजे 15 चोक 60, 15 चोक 60 आणि 15 दुने 30. मग अशा पद्धतीने तुमचे 15 क्वेश्चन्स बनतील. 6 प्रश्न हे क्वेश्चन असतात, हे इझी असतात, स्टेट बोर्ड लेवलचे. म्हणजे बेसिक जो नॉर्मल ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे, ज्यांनी अभ्यास करून ग्रॅज्युएशन केलंय, तर त्याला ते प्रश्न सॉल्व्ह होतात. हे जे असतात हे थोडे ऍप्लिकेशन बेस्ड असतात, म्हणजे ज्यामध्ये थोडंसं डोकं वापरावं लागेल आपल्याला. आणि हे जे असतात हे इररिलेव्हंट असतात, म्हणजे अचानकपणे स्वप्नात पाहिलं असेल कधी चुकून, तर असं काही होऊ शकतं, ते असे इररिलेव्हंट. आता इररिलेव्हंट म्हणजे काय की ज्याचा काही संबंध नसतो, कधी कधी आपोआप कुठून पण येऊ शकतात. तर हे मी आधीच का सांगतो पहिल्या लेक्चरला, म्हणजे मुलांनी तशी मेंटली तयारी ठेवावी. नाहीतर एक्झाम मध्ये गेला, डिप्रेशन आलं, वेगळंच दिसलं, तर हे होतं सगळ्यांच्या बाबतीत.
कारण ह्या एक्झामचा पॅटर्नच तसा आहे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये काही 100च्या 100 प्रश्न माहिती असलेले देणार नाहीये. माहिती असलेले प्रश्न दिले तर सगळ्यांना सगळं येईल, मग कशाला कोणाला काढणार, कोणाला ठेवणार. म्हणून हे देतात ते. आत्ताचे पेपर पण आपण बघितले, गट ब क चा पेपर बघितला ना तुम्ही. आता गट ब च्या पेपरमध्ये ते दिलं ना, कॅटफिश ला मिशी सारखा भाग असतो, मग त्याला काय म्हणतात. आता हे थोडी कोण पाठ करणार आहे. त्याचा काही संबंध नाही का आपल्या अभ्यासाची, अचानकपणे विचारलं. आता गट क मध्ये पण तो एक प्रश्न आला ना, 4 o'clock वनस्पतीचा आलं ना. प्लांटचा बघितला का, पेपर आहे का तुमच्याकडे. गट ब क चा पेपर आहे का कोणाकडे प्रश्नपत्रिका. तर त्यामध्ये आलेले प्रश्न, म्हणजे त्यामध्ये हे मी तुम्हाला दाखवलं असतं की 3 प्रश्न बाहेरचे येतातच. एका वनस्पतीचं नाव विचारलं ना त्यांना की ही वनस्पती कुठल्या त्याच्यामध्ये, तर ते लोकांना माहितच नाही. 4 o'clock नावाची वनस्पती विचारली. तर त्या वनस्पतीला 4 o'clock का म्हणतात, कारण 4 वाजता त्यातून सुवास येतो त्या फुलातून. त्याचा प्रश्न आलाय गटकला, तुम्ही दिली पण तुम्हाला लक्षात नाही ना, कारण तुम्ही त्यावेळेस पहिल्यांदाच ते नाव वाचलेलं, त्यामुळे आता लक्षात नाही तुमच्या. तर हे लक्षात ठेवून आपल्याला जायचंय. तर मग तुम्ही हे इझी क्वेश्चन आहेत ना, तर हे इझी आपल्या हातातनं गेले नाही पाहिजे. या इझी मध्ये आपल्याला 5-6 तर मिळाले पाहिजेत. एखादा समजा सिली मिस्टेकनी गेला तर गेला, पण 5 मार्क इथे मिळाले पाहिजेत. आणि मॉडरेट मध्ये पण 4 ते 5 तर आपल्याला आले पाहिजेत. मग हे असं करून तुम्ही 9-10 मार्क मिळवता. म्हणजे 15 पैकी ज्या मुलाला 9-10 मार्क असतात, तो त्या वर्षी सिलेक्टेडच्या यादीमध्ये असतो. 15 पैकी 14 मिळाले मला, 13 मिळाले, असं खूप क्वचित होतं. आणि होतच नाही मुळात. म्हणजे ते फक्त सांगतात व्हिडिओवरती, युट्यूबवर, की मला 15 पैकी 14 आलेले. तसं होत नाही, कारण 3 प्रश्न ऑलरेडी बाहेरचे असतील तर तुमचे आउट ऑफ क्वेश्चनच राहिले 12. मग 12 पैकी 14 कसे मिळतील. आता एक जण भरवता गणितात मला 20 पैकी 20 आले. अरे पण एक क्वेश्चन चुकीचा आहे आयोगाचा, कसं काय 20 पैकी 20 येईल. प्रश्नच 19 आहेत, 19 पैकी 20 मार्क कसे काय येतील. चुकला होता ना एक प्रश्न, आपण गडबडला बघितला होता, मग 20 पैकी 20 कसे काय येतील. तर अशा गोष्टी होतात. तर ह्या गोष्टींपासून आपल्याला सावध राहायचे. तर आता हे तुम्ही समजून घेतलं की वेटेज काय आहे, कशा पद्धतीने आपल्याला करायचं. आता दुसरा मुद्दा की इंग्लिशमध्ये वाचायचं का मराठीत वाचायचं. तर आता तुमचं स्कूल कसं झालंय, स्कूलिंग, त्याच्यावर हे डिपेंड. इंग्लिश मिडियमचे असाल, सेमी इंग्लिश असाल, तर इंग्लिशमध्ये करणंच बेटर आहे. कारण मराठीचे वर्ड पूर्ण वेगळे आहेत. प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला 2-2, 3-3 शब्द समजणार नाही. प्रत्येक शब्दासाठी तुम्हाला मग ते डिक्शनरी, मग काय म्हणतात, एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतील. त्यापेक्षा मग आपलं जे आहे लँग्वेज, त्या लँग्वेजमधूनच करायचं. आता त्वरण हा शब्द आपण म्हटलं, तर त्वरण म्हणजे काय. तर इंग्लिशमध्ये काय आहे, ॲक्सिलरेशन. तर इंग्लिशमध्ये आपल्याला पटकन ते कळतं, कारण आपण गाडीला ॲक्सिलरेट करतो, तर त्यावेळेस आपण शब्द वापरतो ॲक्सिलरेशन. पण आपण म्हणतो गाडीला त्वरण करा. आता मला सांगा, वेगला काय म्हणतात इंग्लिशमध्ये. चुकलं, वेलॉसिटी. वेग म्हणजे वेलॉसिटी. स्पीडला मराठीत काय म्हणतात, चाल. स्पीड म्हणजे चाल असतं, पण आपल्याला वाटतं चाल म्हणजे वॉक. तर हे कन्फ्युजन आहे, आणि मग ते तुमच्या मनात ते राहतं, आणि मग प्रत्येक वेळेस ते ट्रान्सलेट करा, हे करा, एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. जो तुमचा मीडियम आहे त्यात करा, कारण क्वेश्चन तर दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्यासमोर. तर पहिले तर आता लँग्वेज बॅरियरचा विषय संपला. भाषावाद जास्त चालतोय आजकाल, तर तो संपला. दुसरा मुद्दा, स्टेट बोर्ड का एनसीआरटी. सेंटरला महत्व द्यायचं का स्टेटला. एनसीआरटी वाचायचे का स्टेट बोर्ड वाचायचे. आता स्टेट बोर्ड पण इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे, आणि एनसीआरटी इंग्लिश हिंदीमध्ये अवेलेबल आहेत. तर जर एखाद्याचे इंग्लिश खरंच चांगले, तर त्यांनी डायरेक्ट एनसीआरटी वाचले तरी चालतात, कारण सेम न्यूटनचाच नियम आहे दोन्हीकडे. काही ज्या गोष्टी आहेत त्या बदलणारच नाही ना, सायन्समध्ये काय चेंज करणार ते. फक्त काय असतं, डेटा थोडासा पुढे मागे असतो, बाकी काय नाही. म्हणजे आता समजा लाईट चॅप्टर इकडे 7वीत असेल तर तिकडे 8वीत असेल, एवढंच चेंज मिळतं तुम्हाला. पण जर एखाद्याचं इंग्लिश एकदम टॉप लेवलचं नाहीये, किंवा त्याला थोडी साधी भाषा आवडते, तर त्यांनी स्टेट बोर्ड इंग्लिशमध्ये वाचावेत. आणि इंग्लिशचा संबंधच नाही तर सरळ सरळ मराठीत. म्हणजे हे आधीच क्लिअर करायचं. प्रिपरेशन स्टार्ट केल्यावर नंतर मध्ये मध्ये हे आणायचं नाही. हे मध्ये मध्ये आणलं की एक महिना हळूहळू वेस्ट जातो आपला. त्यामुळे जे पण डिसिजन आहेत ते आत्ता स्टार्टिंगलाच घ्यायचे. पहिल्या 10 दिवसात डिसिजन घेऊन मोकळं व्हायचं की मी कुठल्या लँग्वेजमध्ये वाचणार आहे, कुठली पुस्तक वाचणार आहे, का वाचणार आहे, म्हणजे आपल्याला अभ्यासाला सुरुवात करता येते. मग मी काय म्हटलं की ज्याचं इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण झाले, ज्याचं इंग्लिश खूपच चांगलं आहे, तर तो डायरेक्ट एनसीआरटी घेऊ शकतो.
आणि ज्याला थोडंसं वाटतं मी सेम इंग्लिश आहे, थोडं तोडकं मोडकं आहे, तर ते लोक स्टेट बोर्ड इंग्लिशमधनं वाचू शकतात. आणि ज्याचं प्युअर मराठी आहे त्यांनी काय करायचं, डायरेक्ट मराठी मीडियम. म्हणजे मीडियमचं पण टेन्शन गेलं तुमचं. मग आता याचा सिलेबस कसा, आता याच्यामध्ये वाचण्याची पण एक पद्धत असते. आता खूप लोक म्हणतात स्टेट बोर्ड आणि हे वाचायचं तर कधी वाचायचं. आता समजा तुम्ही नेक्स्ट एक्झाम देताय, तर नेक्स्ट एक्झाम आपली कधी आहे, तारीख ऑलरेडी डिसाइडेड आहे, 14 जून. 14 तारीखला आहे ना एक्झाम, तर 14 जूनला गडब आहे, 31 मेला राज्यसेवा आहे, आणि 12 जुलैला ग्रुप सी आहे. तर जवळपास इथे 150 दिवस तुम्हाला आहेत, इथे 180 दिवस आहेत. म्हणजे इथे तुम्हाला जवळपास 120 110 जेवढे दिवस असतील 120 तेवढे मिळतील. आता ह्या एवढ्या दिवसामध्ये आपण स्टेट बोर्ड वाचायला घेतलं तर आपलं कम्प्लीटच होणार नाही. तर स्टेट बोर्ड कोणी वाचायचं असतं, जे 1 वर्ष आधी, 1.5 वर्ष आधी, 2 वर्ष आधी तयारी करतात. त्यांच्याकडे वेळ आहे, ते आरामात स्टेट बोर्ड वाचून त्याचे नोट्स काढून त्याला क्रिस्प बनवतील. पण आता हे 120 दिवस 150 दिवस म्हणजे हे किती झाले, 5 महिने. 5-6 महिन्यामध्ये तुम्ही मग स्टेट बोर्डला एवढा वेळ नाही देऊ शकत की मी स्टेट बोर्ड पण करतो, हे पण करतो. मग स्टेट बोर्ड करायला गेलं की आता सायन्समध्ये 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वीची 2 पुस्तकं, आणि 9वी 10वीची पुस्तकं मोठी आहेत. 6वी 7वी तर आहे लहान, ते होऊन जातं, पण 8वी 9वी पासून ते मोठं होतं. मग ते सगळं करेपर्यंत तुमचे 6 महिने संपून जातील, कारण स्पीड पण तुम्हाला पटापट येणार नाही, सगळं तुम्ही वाचणार. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, आपल्या कामाचं आहे, पण आपल्याला जे कामाचं नाही ते पण आहे ना एक्स्ट्राचं, हे करून पहा, बाकीचे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज. मग आपण वाचनाच्या ओघात ते सगळं वाचणार तर आपला वेळ पण जाणार. त्यामुळे आत्तासाठीची स्ट्रॅटेजी काय आहे की आता मग तुम्ही नेक्स्ट इयर वगैरे देणार असाल एक्झाम, तर तुम्ही मग स्टेट बोर्डच्या नादी लागा. पण नसेल याच वर्षी द्यायचे, तर आपण जे नोट्स देतोय तेवढ्या नोट्स जरी वापरल्या तरी इनफ आहे. आपल्या नोट्समधनं तुम्हाला 15 पैकी नियर अबाउट तुम्हाला 10-12 क्वेश्चन सापडतील. 10 तर मॅक्सिमम सापडतीलच जसे जसे. बाकी 2-3 तर बाहेरचेच असतात, आणि 2 एखादे कधी बाहेरचे प्रश्न येतात, पण 10 प्रश्न तरी तुमचे त्यातनं कव्हर होऊन जातील. तर आता सिलेबस काय आहे याचं, आता हे सिलेबस आपल्याला आयोगाने तर फक्त 4 शब्द लिहून दिलेले आहेत. पण आता आपण काय केलंय, याचं एक प्रिसाईज सिलेबस तयार केलंय, म्हणजे जेणेकरून मुलांना अभ्यास करायला सोपं व्हावं. आता फिजिक्समध्ये जर आपण बघितलं तर पहिला चॅप्टर आपण घेतो भौतिक राशी व एकके, फिजिकल क्वांटिटीज अँड युनिट्स. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला काय असतं की भौतिक राशी म्हणजे काय, जसं की वर्क आहे, कार्य, ऊर्जा, त्यानंतर शक्ती म्हणजे पॉवर. पॉवरचं काय युनिट आहे सांगा बरं मला, पॉवर कशामध्ये मोजतात, वॅट. पॉवरचे एकक काय, वॅट. युनिट्स म्हणजे काय, कशामध्ये आपण मेजर करतो, मोजतो कशामध्ये. वर्क कशामध्ये मोजतात, पास्कल प्रेशरचं आहे. वर्कचं काय, जूल. तर मग हे जोड्याला वगैरे मध्ये हे छोटासा प्रश्न येतो, त्यासाठी हे आपल्याला मग फिजिकल क्वांटिटीजचं रिलेशन समजून घ्यावं लागतं. वर्कचा फॉर्म्युला, वर्क काय, एफ इंटू एस. वर्क इज इक्वल टू एफ इंटू एस. सगळ्यांना एकच पाठत असतं, एफ इज इक्वल टू एम ए. एफ इज इक्वल टू एम ए माहिती आहे ना, जास्त लोकांना पाठ येते. एफ म्हणजे फोर्स, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. तर मग हे जे फॉर्म्युलेत हे आपल्याला का पाहिजे, तर याच्याविषयी आता गट क ला गणित आलं ना, गट क चं पेपर तुम्ही देऊन आलेत का नक्की, का काहीच माहित नाहीये. मला कळालंय त्या प्रश्नापर्यंत नाही पोहोचले, तर ठीक आहे, कारण मी प्रश्न सांगतोय तुम्हाला आठवतच नाहीये. तो होता ना फॅनचा आणि ह्याचा, तोंडी क्वेश्चन होता. मुलं काय काय म्हटलं की खूप अवघड. काय अवघड आहे त्याच्यामध्ये, मला आता एक गोष्ट सांगा, फॅन आहे, त्यांनी दिली ना किती 1000 वॅटचा फॅन, काय 100 वॅटचा काहीतरी दिले, 100 वॅटचा फॅन. 100 वॅटचा फॅन 10 तास वापरला, किती झालं, 1000. 100 वाला 10 तास वापरला, एका तासात 100, 10 तासात 1000. 50-50 वाले 2 बल्ब होते, मग 50-50 वाले 2 बल्ब म्हणजे किती झाले, 100. 5 तास वापरले, 500. 100 गुणिले 5, 500. मग बल्बचे झाले 500 आणि फॅनचे झाले 1000, किती झाले, 1500. 1 महिने वापरलं, 15 त्रिक 45, 30 दिवसचा महिना वापरला. मग 1 महिन्याचे किती झाले, 15 त्रिक 45. मग ते झाले 4500, आणि पुढे अजून एक शून्य, 45,000ला गेलं ते, 30चा एक शून्य वाढेल तिथे. तर हे 45,000 वॅट तुम्ही वापरले, तर त्याला किलो वॅटमध्ये करायला 1000ने
डिवाइड करायचं, मग 3 झिरो कट झाले, म्हणजे तुमचं युजेस किती होता 45 वॅट, 45 किलोवॅट. तो 45 किलोवॅट अवर आणि तुम्हाला चार्ज दिलेला 5 रुपये, मग 45 गुणिले 5 225. असंही करायचं होतं, फक्त गुणाकार गुणाकार करत आन्सर येतं. तर काही जण म्हटलं होते फिजिक्सचा कुठला फॉर्म्युला टाकायचा, काहीच नाही करायचे. रोजचं आपलं घरातलं लाईट बिल असं काढलं जातं. आणि हे 8वीच्या पुस्तकात आहे, विद्युतधारा चॅप्टरच्या खाली सॉल्व्ड एक्झाम्पल मधले दिलेला प्रश्न जसा आहे तसा उचललाय. आपल्या घरी जे लाईट बिल येतं त्याच्यावरती लिहिलेलं असतं ना वापर 128 युनिट, 135 युनिट, तर ते युनिट जे असतं ना त्या युनिटचा अर्थ असतो किलोवॅट अवर. मग तसंच करतात, आपल्याला घरातलं लाईट बिल काढायचं असेल तर तेच बघावं लागतं की किती वस्तू आपण वापरतो, किती वॅटवाल्या वापरतो, किती तास वापरतो, आणि मग त्याला मल्टिप्लाय करून मग हे सगळं युजेस आपलं कळतं. मोबाईल चार्जिंग किती वेळ चालू आहे, त्यानंतर फॅन किती वेळ चालू आहे, फ्रीज तर आपला 24 तासच चालू असतो, मग फ्रीज, मग टीव्ही किती वेळ तुम्ही पाहताय, मग एसी, मग त्या सगळ्यांचं वॅटेज आणि मल्टिप्लाइड बाय टाइम, त्याचं मग काय मिळणं किलोवॅट, मग वॅटमध्ये मिळतं सगळं, मग त्याला किलोवॅटला करायला फक्त 1000ने डिवाइड करायचं असतं. आणि चार्जेस हे वेगवेगळे असतात. आता तुम्हाला कुठली वीज येते त्यांची चार्जेस वेगळे आहेत, अदानीची असेल त्याचे चार्जेस वेगळे, रिलायन्सवाल्याचे चार्जेस वेगळे, महाराष्ट्र शासनचे असेल तर त्याचे चार्जेस वेगळे, पर युनिट चार्ज लावतं ते, मग तेवढ्याने आपल्याला काय करायला लागतं, मल्टिप्लाय करायला लागतं. तर म्हणजे हा जो चॅप्टर आहे फिजिकल क्वांटिटीज अँड युनिट्स, म्हणजे हा काय बेसिक ऑफ फिजिक्स आहे, इथून फिजिक्स तुमचं स्टार्ट होतं. त्यानंतर सेकंडली आपल्याला बघायला लागतं न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. किती आहेत न्यूटनचे लॉज, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन किती आहेत टोटल, 3 आहेत ना. मग आपल्याला नियम लिहायला येत नाही हे समजून घ्या, आपल्याला त्याचं उदाहरण वरती काम करायचं. तुम्हाला नियम लिहायला विचारणार का शाळेसारखा इथे, तर मुलं काय करतात, नियम पाठ करतात, नियमांच्या ऐवजी उदाहरणांवर फोकस करायचं आपल्याला. आता जसं सायकल चालवणे या प्रक्रियेमध्ये न्यूटनचा कोणता गतिविषयक नियम वापरला जातो, पहिला, दुसरा, तिसरा यापैकी नाही. सिंपल प्रश्न आहे, डायरेक्ट मी विचारला, काय उत्तर तुमचं, पहिला, दुसरा, तिसरा यापैकी नाही. सायकल चालवण्यामध्ये न्यूटनचा कुठला नियम आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड का यापैकी नाही. फर्स्ट लॉ जो आहे तो काय आहे, लॉ ऑफ इनर्शिया. सेकंड जो आहे तो लॉ ऑफ मोमेंटम. थर्ड जो आहे तो ऍक्शन रिएक्शन बेस्ड आहे. म्हणजे थोडंफार तुम्हाला मी हे का सगळं बोलतोय, म्हणजे तुम्हाला काहींना काही गोष्टी आठवल्या तर रिकलेक्ट होतील गोष्टी म्हणून मी सांगतोय. कुठला नियम आहे मग सायकल चालवणे, थर्ड नियम आहे, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. मग काही जण म्हणतात कसं काय म्हणजे आपण पेडल मारलं तर सायकल पुढे जाते, ऍक्शन केल्यावर रिएक्शन मिळते ना. जर पेडल मारलेच नाही तर सायकल पुढे जाईल का. पेडल मारत असताना आपण काय करतो, वरून खाली किंवा पुढून, म्हणजे आपण असं काय करतोय की आपण पुढून मागे येतोय पेडल मारताना, पण आपली सायकल कशी जाते, मागून पुढे. चाक कसं जात असतं, मागून पुढे पुढे जात असतं. तर हे असे छोटे छोटे प्रश्न आहेत, म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात. पाठांतराचा इथे वाव नाही. पाठांतर तुम्ही करू शकता कुठे, लोकसंख्येची आकडेवारी वगैरे काय आहे, पर्वतांच्या उंच्या, नद्यांच्या लांब्या वगैरे, तिकडे पाठांतर आहे. सायन्समध्ये पाठांतर नाहीये. सायन्समध्ये इयर्स पण नाही विचारत, हे लक्षात घ्या. फक्त नोबेल प्राइज वगैरे असेल, करंटमध्ये असेल तर ते इयर विचारलं जातं एखाद्या वेळेस. सायन्समध्ये कुठला शोध कधी लागला त्याचे इयर पाठच करणार नाही कोणी, एवढे शोध लागलेत. इयर कुठे महत्वाचे आहेत, हिस्ट्रीमध्ये, कारण हिस्ट्री घटना आहे, म्हणजे ते इटसेल्फ सगळं आपल्याला इयर वाईजच लक्षात ठेवायचं आहे. पॉलिटीमध्ये इयर विचारतात कारण वेगवेगळे तुमच्या घटना दुरुस्त्या वगैरे झालेल्या असतात त्यासाठी. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये इयर विचारतात, कुठल्या समिती किंवा आयोग वगैरे, शिफारसी कमिटी वगैरे बसल्या असतील तर ते, तर तिकडे इयर्स आहेत. आपल्याला सायन्समध्ये इयर्स नाही आहेत. मग आता तिसरं आहे आपलं ग्रॅव्हिटेशन. थर्ड ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण, ज्यामुळे आपण आता बसलोय इथे स्थिर. गुरुत्वाकर्षण नसतं तर आपण सगळे काय झालो असतो, हवेत फ्लोट झालो असतो, तरंगलो असतो. गुरुत्वाकर्षणची सगळी माहिती. त्यानंतर आपले पुढचे जे चॅप्टर्स आहेत, साऊंड एनर्जी,
बघा आता फिजिकल क्वांटिटी अँड युनिट्स, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असतं, गुरुत्वाकर्षण. साऊंड एनर्जी म्हणजे ध्वनी ऊर्जा. आता मी जे बोलतोय ते तुम्हाला ऐकू येतंय कशामुळे, आवाज. लाईट एनर्जी, लाईट एनर्जी म्हणजे प्रकाश ऊर्जा. मग आपल्याला हे दिसतंय ट्यूबलाइट्स वगैरे, यातून काय आलंय, प्रकाश. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत धारा. मग आता याला जर कनेक्शन, आता तुम्ही बघता वायरचं कनेक्शन आहे, जर याला विद्युत धारा पुरवली नाही तर हे सगळं चालणार आहे का? मग तेच विद्युत धारा आहे. आता हीट अँड टेम्परेचर म्हणजे काय असतं, हीट म्हणजे काय, तुमची उष्णता. उष्णता व तापमान असं या चॅप्टरचं नाव आहे. आणि मॅग्नेटिझम म्हणजे काय असतं, चुंबकत्व. आता फिजिक्समध्ये जर आपण बघितलं, आता हे न्यूटन्स लॉ ऑफ मोशनला गतिविषयक नियम म्हणतात. याचं पण नाव इथे शॉर्टकटमध्ये लिहितो मी, गतिविषयक नियम, न्यूटनचे गतिविषयक नियम. आणि ह्या असतात भौतिक राशी. फिजिकल क्वांटिटीला म्हणतात भौतिक राशी. तर आता हे तुम्हाला जे चॅप्टर्स दिले, तर याच्यामध्ये साऊंड, लाईट आणि करंट हे चॅप्टर्सच जास्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू विचारले जातात. बाकी चॅप्टर्समध्ये आता हीट अँड टेम्परेचर हा जास्त विचारला जात नाही, पण यावेळेस गट ब मध्ये त्याचा प्रश्न होता, हीट अँड टेम्परेचरचा. कुठला प्रश्न होता, त्यांनी तो एक प्रश्न विचारलेला ना, विलयन बिंदू वगैरे रिलेटेड, एक गट ब मध्ये प्रश्न आलेला त्याचा. मॅग्नेटिझमचं तर गेले 10 वर्षात काही प्रश्न विचारलेला नाहीये, पण थोडंसं बेसिक मॅग्नेटिझम, चुंबकत्वाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. पण मेन चॅप्टर यांचे कोण आहेत, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी आणि करंट इलेक्ट्रिसिटी. मोस्ट ऑफ द, म्हणजे जसं आता गट क मध्ये तुम्ही बघितलं तर तो जो गणित होतं ते करंट इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड होतं. साऊंड आणि लाईट एनर्जीशी रिलेटेड कधी कधी एखादा क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे आता हे आयोगाने आपल्याला लिहून नाही दिलंय, हे आपण तयार केलं लास्ट 10 इयर्स जसे पेपर आलेले त्याच्यानुसार. मी आता 2015ला माझी पहिली बॅच घेतली, तेव्हापासून मी शिकवतोय. तर तेव्हापासून आतापर्यंत जे जे प्रॉमिनंटली टॉपिक्स आपल्याला विजिबल आहेत ते मी या ठिकाणी घेतलेले. मग आता कधी कधी एखादा प्रश्न अचानक वेगळ्या टॉपिक मधनं आला तर त्याला आपण याच्यामध्ये इन्क्लूड करू शकत नाही, कारण तो त्या वर्षी असाच बाहेर आलेला प्रश्न होता. मग लगेच आपण त्याचा अभ्यास करायला घेतला तर मग आपले मेन टॉपिक हातातनं जातात. तर हे फिजिक्सचे मेन टॉपिक आहेत. त्यानंतर सेकंडली आपण केमिस्ट्रीकडे वळू. केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. पहिले सगळं हे नीट समजून घ्या, नंतर तुम्हाला वाटलं तर मी वेळ देतो लिहायला. आता रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात पहिला चॅप्टर जो असतो तो म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे काय, तर पदार्थाच्या अवस्था. किती असतात पदार्थाच्या अवस्था, सांगा बरं मला. आता पदार्थाच्या अवस्था निसर्गतः किती आहेत, मानव निर्मित किती आहेत, तर पदार्थाच्या अवस्था लहानपणी किती शिकवल्यात, 3. स्थायू, द्रव, वायू. पण मग आता पुस्तकांमध्ये ज्या 5 दिल्यात तर चौथी आणि 5वी कुठून आली. चौथी काय, प्लाझ्मा, आणि 5वी बोस-आइन्स्टाईन कंडन्सेट. हिग्स बोसॉन त्या पार्टिकलचं नाव आहे तो वेगळा, त्याचा आणि याचा संबंध नाहीये. हे जे आहे बोस-आइन्स्टाईन कंडन्सेट हे वेगळं. हिग्स बोसॉन हे पार्टिकलचं नाव आहे. आपल्याला माहिती आहे पाणी हे लिक्विड आहे, त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर काय होतं, त्याचं सॉलिड म्हणजे बर्फ. पाण्याला आपण तापमान दिलं, उष्णता दिली तर त्याची काय बनते, वाफ, म्हणजे काय बनलं, गॅस. तर ह्या 3 नॅचरल ऑकरिंग आपण म्हणू शकतो काय त्यांच्या स्टेट्स आहेत. प्लाझ्मा ही स्टेट जी आहे ही पण नॅचरलच ऑकरिंग आहे. प्लाझ्मा स्टेट ही कधी येते, ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आणि टेम्परेचर हाय होतं. मोस्ट ऑफ द विजा चमकताना, आपल्याला वीज चमकताना जी लाईट दिसते तर ती प्लाझ्मा आहे. किंवा सूर्य उष्णता आहे सूर्यावरती, सूर्य आपल्याला चकाकताना दिसतो, तर सूर्यामध्ये जी हीट आहे आणि तो जो चकाकताना दिसतोय ते प्लाझ्मामुळे दिसतं. वेगवेगळे तारे आपल्याला चमकताना दिसतात, त्यामध्ये प्लाझ्मा असतं. तर ह्या 4 आपण नॅचरल स्टेट म्हणू शकतो. पण तरी प्लाझ्माला ते का नाही घेत नॅचरलमध्ये, कारण ती
नॉर्मल टेम्परेचरला नाही सापडणार तुम्हाला कुठे बेसिक. ते एक फिनॉमिना आहे, म्हणजे तो क्रिएट होतो कधी कधी. आणि 5वी जी स्टेज आहे बोस-आइन्स्टाईन कंडन्स स्टेट, ती तर बनवलेली आहे. त्या 2 लोकांची नावं आहेत त्याच्यात. त्याला BEC म्हणतो आपण, बोस-आइन्स्टाईन कंडन्स स्टेट. बोस म्हणजे कोण? तर सत्येंद्रनाथ बोस, भारतीय शास्त्रज्ञ, आणि आइन्स्टाईन. तर सत्येंद्रनाथ बोस यांनी त्यांचा पेपर लिहिलेला आणि तो पाठवला होता आइन्स्टाईनला. मग आइन्स्टाईननी ते वाचलं वगैरे, मग त्याला पण योग्य वाटलं आणि मग त्यांनी मिळून मग त्याबद्दलची थेरी पुढे प्रपोट केली. मग नंतर अजून वुल्फगँग कॅटरले वगैरे असे 2-3 लोक होते, त्यांनी मग ती स्टेट अस्तित्वात आणली. तेथून मग ते BEC स्टेट तयार झालेली. मग आपल्याला या फर्स्ट चॅप्टरमध्ये तेच सगळं शिकायचं आहे. पदार्थाच्या अवस्था कोणत्या, पदार्थाच्या अवस्था बदलतात कशा, मग त्याच्या व्याख्या, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, फ्रीझिंग पॉईंट, इव्हॅपोरेशन, ऐकलेत नाही नावं, सब्लिमेशन. तर हे सगळं फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं असतं. सेकंड चॅप्टर जो आहे केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर म्हणजे द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण. तर केमिकल क्लासिफिकेशन म्हणजेच काय? एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सचर. मग एलिमेंटमध्ये परत मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स. कंपाऊंडमध्ये आयोनिक कंपाऊंड, कोव्हॅलंट कंपाऊंड. मिक्सचरमध्ये होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर. मग त्या सगळ्याचा अभ्यास या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा असतो. त्यानंतर पुढे ॲटॉमिक स्ट्रक्चर, जे अणुसंरचना. त्यानंतर ॲसिड अँड बेस, आम्ल आम्लारी. कार्बन कंपाऊंड्स, कार्बनी संयुगे. केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रिया. रेडिओ ॲक्टिव्हिटी, किरणोत्सारिता. बघा, फिजिक्समध्ये जसे आपण चॅप्टर घेतले तसे केमिस्ट्रीमध्ये हे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. स्टेट्स ऑफ मॅटर, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. आता ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲसिड बेस, कार्बन कंपाऊंड. तर हे चॅप्टर सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे काय? ॲटम हा तर पूर्ण केमिस्ट्रीचा आत्मा आहे ना, ॲटम शिवाय काहीच नाही आहे. ॲटमच आहे ना स्टार्टिंग पॉईंट ऑफ द केमिस्ट्री. ॲटमच्याच पुढे सगळ्या गोष्टी आहेत. ॲटमचं इंटरनल स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स असतात. मग त्याची बॉन्डिंग कशी असते, मग त्याच्यामध्ये व्हॅलेन्सी कशी असते, आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड कसे क्रिएट होतात, आयसोटोप्स, आयसोबार्स वगैरे, हे सगळं त्या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं असतं. ॲसिड बेस, ॲसिड बेस आपली पूर्ण रोजची लाईफमध्ये आपण जे पण वेगवेगळ्या वस्तू वापरतो त्या सगळ्या ॲसिड बेस आहेत. बरोबर? सकाळची सुरुवात केल्यानंतर आपण दूध पितो, चहा पितो, कॉफी पितो. काय आहे? ॲसिड. ॲसिड आहे ना हे, माहिती आहे ना. जेव्हा आपल्याला कळेल चहा म्हणजे ॲसिड, तेव्हा मग आपण थोडं बंद करणार प्यायला. सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपण ॲसिड टाकतो पोटात. पाणी हे न्यूट्रल असतं. सकाळी उठल्यानंतर आपण ब्रश करतो किंवा समजा अंघोळ करतोय, शॅम्पू वापरतो आपण, साबण वापरतो, ते असतात बेसिक इन नेचर. डेली लाईफमध्ये आपण कितीतरी कंपोनंट वापरतो, ते ॲसिडिक किंवा बेसिक असतात. आणि ॲसिडिक किंवा बेसिक नसेल तर मग काय असतात? न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे कोण आहे? पाणी. त्यांचं pH लेवल असते. पाण्याची pH ही 7 असते.
7.1 पासून मग 14 पर्यंत सगळे बेसिक इन नेचर आहेत आणि 0 ते 6.9 मध्ये जे असतं ते सगळे ऍसिडिक इन नेचर. मग आपला सलायवा असेल, आपल्या बॉडीमधले बाकी काही काही पार्ट असतील, आपला घाम असेल, आपली लघवी असेल, प्रत्येक ऍसिडिक बेसिक इन नेचर असतं काय ते हे सगळे ऍसिड बेस आजूबाजूचे पदार्थ जोड्या लावा वगैरे मध्ये हे क्वेश्चन आधी येऊन गेलेले. जसं तुम्ही आता दुधाचं दह्यात रूपांतर होतं तर दुधामध्ये कुठलं ऍसिड असतं आणि दह्यामध्ये कुठलं ऍसिड असतं. मला माहिती आहे मुलं एकच पाठ करतात म्हणून मी मुद्दाम असं विचारलंय. दुधाचं दह्यात रूपांतर होतं तर दुधामध्ये पण एक ऍसिड आहे आणि दह्यामध्ये पण आहे, तर ते दोघांची नावं वेगवेगळी आहेत ना. दुधामध्ये कुठलं ऍसिड असतं? लॅक्टिक ऍसिड, लॅक्टोजेन. मग दुधाचं रूपांतर दह्यात होतं, दहीमध्ये होतं. मग दह्यामध्ये कोणतं असतं? ब्युटेरिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड्स कन्वर्टेड इंटू ब्युटेरिक ऍसिड बाय लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिलस हे बॅक्टेरियाचं नाव आहे, काही जण कन्फ्यूज होतात. लॅक्टोबॅसिलस, लॅक्टो का? कारण तो लॅक्टोजमध्ये असतो आणि बॅसिलस म्हणजे काय? बॅसिलस मीन्स रॉड शेप. रॉड शेपला बॅसिलस नाव आहे. तर बेसिकली लॅक्टोबॅसिलस इज द बॅक्टेरिया. तो काय करतो? दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतो. तर जोड्या लावामध्ये त्यांनी ते प्रश्न विचारलेत. राज्यसेवामध्ये पण हे प्रश्न येऊन गेलेले. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड, लिंबूवर्गीय फळं सगळी आली त्यात, संत्री, मोसंबी सगळ्यामध्ये काय असतं? सायट्रिक ऍसिड. चिंचमध्ये कुठलं असतं? टार्टारिक ऍसिड. चिंचेचा वापर जुनी भांडी जी तांब्याची असतात ती घासायला करतात. का? कारण जुनी तांब्याची भांडी जर बघितली तर ती खराब होतात, त्याच्यावरती हिरव्या रंगाचा थर येतो, कॉपर आणि ऑक्सिजनची त्या ठिकाणी रिॲक्शन होऊन. मग ते घालवण्यासाठी त्याच्यामध्ये चिंच वापरतात, तर चिंचेचं ऍसिड ते त्यांचं रिॲक्शन तोडतं, बॉन्ड तोडतो आणि मग ते चांगलं करतो. आता हे सगळं बेसिक रिडिंग असते, स्टेट बोर्ड वगैरे मध्ये कुठे ना कुठे वाचलेली. अचानकपणे प्रश्न त्याच्यावरती पडून जातो, तो आपल्या डोक्यात असतं तर आपण लगेच मार्क करतो. आता त्यांनी त्या जोड्या लावामध्ये एक प्रश्न काय विचारला होता? नेटलचा डंख. मुलांना कळलंच नाही नेटल कोण. आता नेटल कोणी असू दे, डंख तर कळतो. डंख म्हणजे काय? कोणीतरी चावलं. दंश पण म्हणतो आपण त्याला, दंश, डंख. दंश म्हणजे चावलं कोणीतरी, तर तिथे होतं नेटलचा डंख. आता नेटल काय? किडा आहे एक. आता मुंगी वगैरे चावल्यावर बघा आपल्याला थोडंसं हे होतं, मग आपण तिथे थोडा फोड येतो. मग का होतं हे असं? कारण ते दंश करतात, डंख करतात, त्यावेळेस ते काय करतात? ऍसिड त्या ठिकाणी रिलीज करतात. मग ते मेथेनॉइक ऍसिड असतं. काही जण त्याला फॉर्मिक ऍसिड पण म्हणतात. तर लगेच काही जण कन्फ्यूज होतात, नाही आम्ही मेथेनॉइक वाचलंय, पण मेथेनॉइकचंच नाव फॉर्मिक आहे. घरात लाडाने टोपण नाव. मेथेनॉइक मोठं बोलण्याऐवजी फॉर्मिक म्हणतात. तर असं कधी कधी होतं की एखाद्या पुस्तकात आपण वेगळं वाचतो आणि तिकडे वेगळं. मग आयोगाने तसंच केलं ना. मग काही जणांनी मेथेनॉइक वाचलेलं, ते म्हटले प्रश्न रद्द करा, आम्हाला तर पुस्तकात मेथेनॉइक दिले. मग ते म्हटले अरे पण एकच असतं फॉर्मिक, मेथेनॉइक. तर अशा ह्या गोष्टी होत राहतात. पण आपल्याला इथून सांगायचा उद्देश काय आहे? केमिस्ट्रीचा हा स्टडी आजूबाजूच्या गोष्टींशी खूप कनेक्टेड आहे. आता काल दिवसभर ते न्यूजवर चाललेलं शाईचा रंग चाललाय, शाईचा रंग चाललाय. नाही गेलाय, घालवला नाहीये म्हणून. प्रयत्न केला तर जातोय. काही गोष्टी आपण केल्या तर जातोय. आता मग ही शाई बनली कशापासून? मग हे पण केमिकल आहे ना. नॉर्मल आपली इंक असते ती जाते, मग ही का नाही जाते? मग याच्यामध्ये असं काय टाकलंय? तर ही बनलेली असते सिल्वर नायट्रेट पासून. मग आता लोक काय बघतायत? कोण नगरसेवक जिंकला, कोण हरला, हा प्रश्न आहे. कारण गदारोळ याच्यावरनं झालाय, शाई निघाली, शाई पुसली. मग ती बनली कशापासून? सिल्वर नायट्रेट. मग लगेच काही जण चांदीपासून बनवलेली शाई, चांदीपासून. सिल्वर म्हणजे चांदी आहे, बरोबर आहे, पण सिल्वर नायट्रेट हा काय आहे? एक त्यांचं केमिकल आहे ना सिल्वर नायट्रेट नावाचं. तर सिल्वर नायट्रेट पासून ही शाई बनवली आहे. सगळ्यात पहिले 1962च्या इलेक्शनला ही वापरण्यात आली. 1962 ला पहिल्यांदा ही वापरली. का वापरली? तर कळायला की बाबा मतदान करून आलंय म्हणून. हाताला लावलेली दिसते, मतदान करून आलंय. आणि ही फक्त एकच कंपनीला आपण त्याचं टेंडर दिले बनवायचं, म्हणजे म्हैसूर मधली कंपनी, म्हैसूर वॉर्निश अँड कलर्स कंपनी, तीच बनवते हे. कारण त्याचा फॉर्म्युला हा आपल्या IIT मध्ये क्रिएट करून त्यांना दिलाय ना, नाही तर मग सगळेच बनवतील.
आणि मग लोक काय करतील, सगळ्यांच्या बोटांना लावतील, आमचं ऑलरेडी झाले, आमचं ऑलरेडी मतदान झाले. तर त्याचा फॉर्म्युला इंडियन गव्हर्नमेंटनी सिक्रेट ठेवून एकाच कंपनीला दिलाय आणि तेच बनवतात ती शाई. मग आता हा गदारोळ जो क्रिएट झाला की मग ते मार्करनी केलं, मार्करने नव्हतं करायला पाहिजे, आधीच्या सारखं करायला पाहिजे होतं. पण आता इथे प्रश्न काय की नक्की चूक कोणाची, की हे खरं आहे का खोटं. आता एक कॉमन सेन्स आहे की आता मी वोटिंगला आतमध्ये गेलो, वोटिंगला आतमध्ये गेल्यानंतर तिथे वोट करताना सगळीकडे नोंद होते ना तुमची, की बाबा हा आलाय, सही घेतात आपली, नंबर लिहून घेतात, सगळं चेक करतात आणि जाऊन आपण वोट केला. आता मी बाहेर गेलो, बाहेर जाऊन मी ह्याला पुसून आलो आणि आतमध्ये परत गेलो. परत गेल्यावरती मग तिथे माझं सगळं ऑलरेडी रजिस्टर आहे. मग परत कसं काय वोट करणार मी? का ते फक्त याच्यावरनं थोडी वोट देतात, तिथं लिहिलेलं आहे ना सगळ्या गोष्टी. मग ते बघणार काय नंबर आहे तुमचा, नंबर आता ऑलरेडी केलंय वोटिंग. सिंपल आहे ना. म्हणजे कसं आहे, हे कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. पण जे म्हणतात ना की कॉमन सेन्स जास्त कॉमन नाही आजकालच्या जगात, तो इश्यू आहे. आता हे फक्त त्यांनी कशासाठी ठेवले, एक खून की बाबा झालंय याचं म्हणजे परत नको व्हायला. पण ह्याच्यावरती पूर्ण जग नाहीये ना, ऑलरेडी तिथं रजिस्टर पण होतंय. असं नाही की तिथं रजिस्टर नाही की हे दाखवल्यावरच होतंय, ते सेकंड रजिस्टर आहे तिथे. तर आपल्याला मग आपण आजूबाजूचा अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टींचा, आता मग सॅनिटायझरचा वापर करून हे करतात, घालवतात. मग सॅनिटायझरमध्ये नेमकं काय आहे? मग आपण बघतो सॅनिटायझरला आग लागते, मग त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. आयोगाने हे प्रश्न विचारलेले आहेत की जसं की डेटॉलमध्ये कोणता घटक असतो. तर हे शिक्षक नाही शिकवत, हे आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायचंय. आता रोज सकाळची सुरुवात आपण दिवसाची सुरुवातपासून शेवटपर्यंत एवढे केमिकल वापरतो. तुम्ही ही सवय ठेवा, ही सवय मला पण आहे, अभ्यासासाठी नाही पण नॉर्मल आपण काय वापरतो, काय कन्झ्युम करतो आपल्याला माहित पाहिजे. सकाळी आपण ब्रश करतो तर आपल्याकडे कोलगेट आहे, तर कोलगेटवर काय लिहिलेलं आहे, केमिकल कुठलं आहे त्याच्यामध्ये, काय काय नाव आहे ते वाचायची. आपण आता लेसचं पाकिट घेऊन येतात मुलं खायला, मग ते ओपन करतात, मग काय निघतं त्यातनं, हवा. मग ती हवा, प्रश्न विचारला त्यांनी आयोगाने, मुलांना वाटलं ती हवा आहे, काय होतं, नायट्रोजन. मग त्यात नायट्रोजन का भरतायत, काय रिझन आहे, ते खराब होऊ नये म्हणून. मग खराब न होय म्हणजे काय, आता मला एक सिंपल गोष्ट सांगा, घरामध्ये आपण दिवाळीचा पदार्थ करून ठेवतो, तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही खात नाही, तर खूप दिवसानंतर तो खराब होतो ना, त्याला वास येतो, चव खराब होते त्याची. मग आता हे लेज बनवून ठेवलेले खराब नाही होणार का? मग त्यांनी प्लॅन काय केला, लेज ज्या पुड्यामध्ये टाकलं त्या पुड्यामधनं त्यांनी काय केलं, सगळी हवा बाहेर काढून नायट्रोजन टाकलं. मग आता नायट्रोजन टाकल्याने काय झालं, तो फुग ऑलरेडी तो भरलेला आहे, तर त्याच्यामध्ये समजा चुकून एखादा सूक्ष्मजीव जरी गेला तरी सूक्ष्मजीवाला श्वासासाठी काय पाहिजे, ऑक्सिजन. मग ऑक्सिजन नसेल तर तो काय होईल, मरेल. मग ते खराब होईल का, खराब कोण करतं, सूक्ष्मजीव करतात. जर सूक्ष्मजीव जगलेच नाही तर खराब कसं होईल. मग हे असे छोटे छोटे प्रश्न असे बनतात. मग पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी मग त्याच्यामध्ये जी हवा भरली जाते त्यात कुठला वायू असतो, नायट्रोजन वायू. मग आपण ते विचारच करत नाही, आपल्याला वाटतं ऑक्सिजन असेल, हवा असेल, किंवा आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं आहे. मग आता आपण ते चिप्सचं पॅकेट समजा घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कंटेंटमध्ये काय दिसणार, मेन कंटेंट काय असेल त्याच्यात, चिप्स म्हटल्यावरती पोटॅटो. मग पोटॅटो हा आपला न्यूट्रिशन्समध्ये कुठे जातो, कार्बोहायड्रेट्स. ते पण आपल्याला आहे ना बायोलॉजीमध्ये की कुठून काय न्यूट्रिशन मिळतं. त्यानंतर त्यावरती लिहिलं असतं पाम ऑइल, पामोलिन लिहिलेलं असतं ना. पाम ऑइल हे म्हणजे काय आहे की निकृष्ट दर्जाचं तेल असल्यामुळे आपण वापरत नाही रोजच्या खाण्यामध्ये. आधी तुम्हाला माहिती असेल तर रेशनला मिळायचं ना पाम ऑइल. तर पाम ऑइल कशापासून बनवतात, पाम पासनं. मग पाम काय आहे, म्हणजे आपण असं खेळता खेळता पण कुठल्या तरी गोष्टींकडे जाऊ शकतो. काय पाम काय सांगा, हा पाम झाड आहे, PALM, पाम ट्री. रिझर्व्ह बँकच्या लोगोमध्ये आहे ना, माहितीये का, रिझर्व्ह बँकचा लोगो आहे का त्याच्यात. म्हणजे त्या एका गोष्टीवरनं तुम्ही बा कुठं कुठं फिरून येता. तर ते पाम ट्री म्हणजे काय, आपल्याकडे ताडीचं वगैरे झाड असतं बघा, तर त्यांच्याच कॅटेगरी, त्यांच्याच फॅमिलीमधलं हे एक ट्री आहे, पाम ट्री. आणि त्या पाम पासून मग हे तेल काढलं जातं. आणि याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो, त्यामुळे हे लगेच उकळल्यावर खराब होतं. म्हणजे म्हणून हे निकृष्ट दर्जाचं आहे. तर पाम ऑइल त्याच्यापासून बनवतात आणि मग ह्या पाम ऑइललाच मग ते हायड्रोजनेटेड करतात. त्याची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन टाकून त्याला सॉलिडिफाईड करतात आणि त्याच्यापासून बनतो डालडा.
लोक म्हणतात ना डाळड्यामध्ये चरबी असते प्राण्यांची, तसलं काही नसतं. डाळड्याला काय म्हणतात, वनस्पती घी, म्हणजे त्यापासूनच बनवले, वनस्पतीपासून. आणि त्याला फक्त काय केलं, सॉलिडिफाईड केलं. म्हणजे जसं पाण्याला फ्रीजमध्ये ठेवून बर्फ बनवला, तसं तेलाला फ्रीजमध्ये ठेवून तेलाचा बर्फ नाही बनत ना. मग त्यासाठी त्याला काय करतात, ती प्रोसेस करतात, हायड्रोजिनेशन, आणि मग हायड्रोजन मिक्स करून त्याला मग ते डाळड्यामध्ये रूपांतरित करतात. म्हणजे आपण दिवसभरात जे जे वापरतोय, साबण वापरतोय, साबणवरती काय लिहिलेले, असं कंटेंट वाचायची सवय ठेवा. कुठलेही पदार्थ घरात आले की त्याच्यावरती वाचायचं काय काय टाकतात. आपण समजा केचप खातोय, केचपची बॉटल आहे, त्याच्यावरती वाचायचं काय काय लिहिलेलं आहे. काही काही ठिकाणी आपण, आपल्याला वाटतं आता समजा फ्रुटी, काही वाटतं आंब्याचा रस पितोय, तिथे लिहितात फ्लेवरिंग एजंट. रिअल मँगो वगैरे त्यात काय नाही, फक्त फ्लेवरिंग एजंट आहे. आता सगळ्यात मोठा स्कॅम कशाचा आहे, क्रीम बिस्किट्सचा. क्रीम बिस्किट्सचा स्कॅम तुम्हाला माहितीये का? कुठलेही ओरिओ किंवा कुठलेही क्रीम बिस्किट आपण खातो, तर त्या बिस्किटच्या आतमध्ये जे असतं ते काय, पाम ऑइल सॉलिडिफाईड करून फ्लेवर टाकून दिलेले. क्रीम नाही ती. क्रीम कशापासून बनते, रिअल क्रीम दुधापासून, माहितीये ना. दुधापासून जी साय येते त्याच्यापासून फ्रेश क्रीम बनते. तर ती क्रीम एवढा दिवस त्या डब्यांमध्ये, बिस्किट्समध्ये कसं काय राहील? मग हे जे आपण खातोय ना, हे काय आहे, डाळडा खातोय फ्लेवरवाला. क्रीम मीन्स डाळडा, फ्लेवरफुल. आणि तुम्ही जर नीट बघाल तर त्यांनी क्रीमची स्पेलिंग चेंज केलेली आहे बिस्किट्सवरती. रिअल क्रीमची स्पेलिंग वेगळी असते आणि ह्या क्रीमच्या स्पेलिंगमध्ये ते क्रीममध्ये ए आणि यू मध्ये चेंज करतात. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे स्कॅम्स आहेत जे आपल्याला माहीत नसतात. का? कारण आपण सामान्य विज्ञानाचा अभ्यास नसतो केलेला. केमिकल रिॲक्शन, आता केमिकल रिॲक्शन मगाशीच मी म्हटलं, दुधाचं दही बनलं, केमिकल रिॲक्शन आहे. कारण दहीचं दूध परत बनवता येत नाही. केमिकल रिॲक्शन हे इरिव्हर्सिबल असतं. पण फिजिकल रिॲक्शन, जसं पाण्याचं आपण बर्फ बनवला, तर बर्फाचं परत काय बनवू शकतो, पाणी. मग केमिकल रिॲक्शन आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्याचा अभ्यास इथे करायचा असतो. रेडिओ ऍक्टिव्हिटी, रेडिओ ऍक्टिव्हिटीचा प्रश्न त्यांनी यावेळेस विचारलेला, अल्फा बीटा गॅमा, गट ब मध्ये पण आलेला, क मध्ये पण. तर रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय आहे, लहानपणी तुम्ही रेडियम नाव ऐकले, रेडियमचे स्टिकर ऐकले ना. काही जण हाताला लावून अंधारात ठेवायचे, काही जण सायकलमध्ये खूप लोक वापरायचे, सायकलला तो स्टिकर लावायचे, अंधारामध्ये चमकतो. आणि एक पिढी अशी पण होती की ती छतांना लावायचे. माहितीये का तुम्हाला, की बेडरूम मध्ये छतांना ते स्टार लावायचे आणि अंधार झाल्यावरती मग ते चमकायचे. कारण मोकळं आभाळ आणि तारे गावाला सोडून आल्यावरती इथे आपल्याला हेच भेटतील आर्टिफिशियल. मग हे जे आहेत हे चमकतात कसे, तर किरणोत्सारिता. मग नावच काय, किरण उत्सर्जन. मग याच्यामधनं काय बाहेर पडतायत, किरण. मग हे किरण बाहेर पडतायत, मग हे शोध लावला, मग कोणी लावला, तो क्युरी, आणि ते काय काय झालं. मग अल्फा बीटा गॅमा काय, मग त्यातनं बाहेर पडणारे किरण हे 3 प्रकारचे होते, अल्फा बीटा गॅमा. अल्फा हा पॉझिटिव्हली चार्ज होता, जो निगेटिव्हकडे आकर्षित व्हायचा. बीटा निगेटिव्हली चार्ज होता, जो पॉझिटिव्हकडे आकर्षित व्हायचा. आणि गॅमा हा कुठलाही चार्ज नसलेला, त्यामुळे गॅमा हा काय जायचा, सरळ जायचा. म्हणजे तो डिव्हिएट नव्हता होत, कारण तो पॉझिटिव्ह पण नव्हता, निगेटिव्ह पण नव्हता. मग ते रेडिओ ऍक्टिव्हिटीची पूर्ण स्टोरी या चॅप्टरमध्ये. आणि अदर कंपाऊंड्स म्हणजे काय, अॅलॉय वगैरेचा जो आपण अभ्यास करतो, तर त्यांनी 2 क्वेश्चन गटकामध्ये विचारले. ते कॉपरचं मॅलेकाइटचं विचारलं, त्यानंतर पितळचं विचारलं, कशापासून बनलेलं आहे. अॅलॉय इज काय, मिक्सचर ऑफ 2 or more मेटल ऑर नॉन मेटल टुगेदर. जसं याच्या आधी स्टेनलेस स्टीलचं विचारलेलं, की स्टेनलेस स्टील कशापासून बनलेलं आहे, काय काय मिक्स करून. स्टील हे निसर्गात मिळतं का, लोखंड निसर्गात मिळतं. कसं मिळतं, खाणी असतात त्याच्या, त्या खाणींमधून आपल्याला काढावं लागतं. जसं आता ॲल्युमिनियम निसर्गात मिळतं, तर ॲल्युमिनियमची खाण नसते, तर खाण असते बॉक्साईटची. बॉक्साईट ओर असतं आणि त्या बॉक्साईट ओरमधनं आपण त्याला शुद्ध केलं की त्यापासून आपल्याला ॲल्युमिनियम हा धातू मिळतो. सोन्याची खाण असते, चांदीची खाण असते, ह्या सगळ्यांची खाण असते. स्टीलची खाण नाहीये. स्टील हे काय केले, माणसाने बनवले. मग हे अलॉय वगैरे हे जे आहे ना, हे सगळं अदर कंपाऊंड्स मध्ये असतं. मग ह्याच्यामध्ये रिडिंग जास्त आहे. तुम्ही जेवढं जास्त वाचाल, जेवढं तुम्हाला आजूबाजूच्या कंपाऊंड्स बद्दल माहिती आहे, तेवढे तुमचे प्रश्न लवकर येतील. आणि काही जे बेसिक बेसिक आहेत ते तर तुम्हाला माहित पाहिजे. मग असे हे तुमचे फिजिक्स आणि केमिस्ट्री झालं. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे फिजिक्स केमिस्ट्री लिहू शकता. मग आपल्याला बायोचं पण लिहायचंय, तर पहिले लिहून घ्या, मग नंतर मी साईडला बायोचं लिहितो. तर जे नवीन सुरुवात करतायत अभ्यासासाठी त्यांनी काय करा, वहीच्या पहिल्या पेजवर सगळं सिलेबस नीट लिहून घ्या. म्हणजे आपले लेक्चर जसे जसे होतील तसे तसे तुम्हाला कळेल की काय काय चॅप्टर झाले, काय काय राहिले, काय आपल्याला वाचायचंय.
फिजिक्स केमिस्ट्री लिहून घ्या, नंतर आपण बायोचं सेपरेट मी साईडला लिहितो. मग बायोमध्ये जास्त चॅप्टर आहेत. तुम्ही एकाच कुठल्या लँग्वेजमध्ये लिहा तुम्हाला वाटलं तर, दोन्ही लँग्वेजमध्ये नाही लिहिलं तर. कुठला वर्ड समजत नाही काय तर विचारा मला. मॅटर, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले चॅप्टर आठवत असतील, नाव आठवत असेल तर मला सांगा. बायोचं अजून बाकी आहे, पण फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर ॲटॉमिक स्ट्रक्चर, त्याच्याशिवाय बाकीचं काहीच नाही. ॲटॉमिक स्ट्रक्चर सगळ्यात मेन आहे. हां, पिरियॉडिक टेबल म्हणजे केमिकल क्लासिफिकेशनमध्येच येतं, कारण एलिमेंट्स आपण शिकवतो, तर मेटल नॉन मेटल त्याच्यामध्ये ते कव्हर होतं. म्हणजे ते तुम्ही वेगळं काही ठिकाणी पुस्तकात वेगळं पण दिले, पण केमिकल क्लासिफिकेशनच्या अंडर पिरियॉडिक टेबलचंही होऊन जातं. म्हणजे ह्या अभ्यास करताना ना समजून करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही पाठांतर जास्त नाही करू शकत, समजायच्या गोष्टी. आता पिरियॉडिक टेबल म्हणजे काय, आवर्त सारणी, मग आवर्त सारणी काय असतं काय, तर हे समजलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला वेगवेगळे पदार्थ सापडले लोकांना, मग त्याचा अभ्यास करायचा. मग त्याचा अभ्यास करायला अवघड नको जायला म्हणून मग त्यांनी प्लॅन काय केला, त्याचे ग्रुप केले.
मग ग्रुप करून त्याची काय बनवली, एक सारणी. सारणी म्हणजे टेबल. पिरियॉडिक टेबल आपण म्हणतो त्याला, मराठीत म्हणतात आवर्त सारणी. मग ते टेबल बनवलं. मग टेबलमध्ये त्यांनी काय केलं, ज्यांचे ज्यांचे गुणधर्म सारखे त्यांना एकत्र एक एक ओळ दिली. आडव्या ओळी, उभ्या ओळी. आडव्या ओळींना आवर्त म्हणतात, उभ्या ओळींना गण म्हणतात. मग हे असं समजून आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं फक्त असंच चाललंय. मुलांना मग कधी कधी असं होतं, पूर्ण शिकवून झालं पण कळत नाही काय चाललंय. समजून घेण्यातलं खूप महत्व आहे. जसं आता रेडिओ ऍक्टिव्हिटीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की काय आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी, त्याला डेली एक्झाम्पलशी कनेक्ट करायचं. मग तुम्हाला कोणी विचारलं रेडिओ ऍक्टिव्हिटी काय, तुम्हाला काय जास्त सांगता नाही आलं, तुम्हाला समोरच्याला सांगता आलं पाहिजे ते रेडियम मधनं जे चमकतंय, रेडियम जो चमकतोय तो का चमकतोय, रेडिओ ऍक्टिव्हिटीमुळे. मग हे असं कनेक्ट करता आलं म्हणजे तुम्हाला तो विषय समजलाय. मग ते अल्फा बीटा गॅमा, मग ते पुढे टेक्निकल पॉईंट झाले. चला आता बायोलॉजीकडे आपण वळूयात. जीवशास्त्र आलं बायोलॉजी म्हणजे. आता बायोलॉजीमध्ये कसं असतं, बॉटनी झूलॉजी मिक्स असतं. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि झूलॉजी म्हणजे असतं प्राणीशास्त्र. त्याला मिक्स करून बनतं आपलं बायोलॉजी, जीवशास्त्र. आता हे पहिले ऐकून घ्या व्यवस्थित, मग याला पण वेळ देतो मी लिहायला तुम्हाला. पहिला चॅप्टर आहे याच्यातला पेशी. हे सगळं आपण एक्सप्लेन करू आणि मग नंतर व्यवस्थित लिहा.
बघा आता बायोलॉजीचे लिहिलेत आपण चॅप्टर. तर सगळ्यात पहिला चॅप्टर काय, सेल म्हणजे पेशी, इथून सुरुवात होते. तर आज आपण त्याबद्दल थोडक्यात जाणून घेणारच आहे, काय आहे ते आपण शिकवूया आज. टिश्यू म्हणजे काय, उती. त्यानंतर ह्युमन फिजिओलॉजी. ह्युमन फिजिओलॉजीमध्ये मानवाच्या शरीरातल्या सगळ्या संस्था त्याच्यामध्ये येतात. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, डायजेशन म्हणजे पचन, ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण, नर्वस सिस्टम म्हणजे चेतासंस्था, एक्सक्रेटरी सिस्टम म्हणजे उत्सर्जन संस्था, रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन, स्केलेटन म्हणजे अस्थिसंस्था, ग्लँड्स अँड हॉर्मोन्स म्हणजे ग्रंथी व संप्रेरके. तर हे पूर्ण मानवाच्या शरीराच्या अभ्यास आहे. त्यामध्ये पूर्ण असे वेगवेगळे पार्ट बनवलेले आहेत आपण. पूर्ण बॉडीचा आपला स्टडी त्याच्यामध्ये होतो. त्यानंतर ह्युमन न्यूट्रिशन्स म्हणजे मानव काय खातो, काय खाल्ल्यावर त्याला काय मिळतं, काय काय त्यांनी खाल्लं पाहिजे. प्रत्येक पदार्थ आजकाल सगळीकडे तुम्ही इंस्टाग्राम, युट्यूब वगैरे सगळीकडे तेच रील असतात डाएट्सचे. काय खाल्लं पाहिजे, प्रोटीन खाल्लं पाहिजे, कार्बोहायड्रेट्स खाल्ले पाहिजे. तर सायन्स माहीत असणाऱ्या लोकांना कळतं कुठलं रील खरं कुठलं खोटं. सायन्स माहीत नसेल तर आपण अंधाधुंद काय पण फॉलो करतो. काय माहितीये तुम्हाला कार्बोहायड्रेट म्हणजे काय, काय माहितीये का, प्रोटीन म्हणजे काय असतं, काय खाल्लं पाहिजे आपण, कार्बोहायड्रेट खाल्लं पाहिजे का प्रोटीन खाल्लं पाहिजे? आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काय असतं, फॅट्स. त्याचं नाव जास्त येत नाही म्हणून त्याला बाजूला ठेवलं मी, कारण ते नका खाऊच सांगतात ना. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन अँड मिनरल्स असे टोटल किती घटक आहेत? 5 घटक आहेत. तर भारतीय लोकांचं जी जीवनशैली आहे ना, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त आहे आणि बाकीच्यांचं प्रमाण कमी आहे. बाहेरच्या देशांमध्ये कसं आहे, इतर कंट्रीजमध्ये प्रोटीन जास्त खातात आणि कार्बोहायड्रेट्स कमी खातात. कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपण मराठीत त्याला पिष्टमय पदार्थ म्हणतो. लहानपणी पुस्तकामध्ये शब्द दिलाय पिष्टमय पदार्थ. आणि इंग्लिशमध्ये जसं कार्बोहायड्रेट्स आहे तसं अजून एक शब्द आहे मराठीत, कर्बोदके, म्हणजे जो कार्बोहायड्रेट्सचा सिमिलर आहे, कर्बोदके. तर काही लोक खूप कन्फ्युज होतात, म्हणजे काय, कर्बोदके म्हणजेच पिष्टमय पदार्थ आणि त्यालाच कार्बोहायड्रेट्स म्हणतात. नावातच आहे कार्बोहायड्रेट्स, म्हणजे याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतं. ते बनले कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन पासून. आणि मग हे कुठे असतं, आपण खातोय चपाती, चपाती, भाकरी, भात किंवा कंदमुळं जी असतात, बटाटा, रताळं वगैरे, ह्या सगळ्यांमध्ये ते असतात. तर आपल्या ताटामध्ये जास्त करून तेच असतं. सेकंडली मग येतं प्रोटीन. मग प्रोटीन कशामधनं मिळतं, तर प्रोटीनचे वेगवेगळे सोर्सेस आहेत, व्हेज, नॉनव्हेज. प्रोटीन डाळींमध्ये असतं, कडधान्यांमध्ये असतं, दुधामध्ये प्रोटीन मिळतं आपल्याला. आणि नॉनव्हेजमध्ये मग मासे, मटण, म्हणजे तुमचं जे पण चिकन वगैरे ते सगळं आलं. पनीर, टोफू वगैरे सगळ्यांमध्ये आहे ते. तर प्रोटीनचे वेगवेगळे सोर्सेस आहेत. आणि फॅट्स, फॅट्स म्हणजे आलं मेद पदार्थ. आता प्रोटीनला काय म्हणतात मराठीत, प्रथिने. आणि फॅट्सला काय म्हणतात, स्निग्ध पदार्थ किंवा मेद पदार्थ. मग स्निग्ध आणि मेद असे 2 शब्द आहेत फॅटला. मग फॅट म्हणजे सगळ्या प्रकारच्या तेलांमध्ये फॅट असतं, घीमध्ये फॅट असतं. आपण ड्रायफ्रुट्स खातो तर ते चावल्यावरती त्यातनं तेल निघतं, त्यामध्ये पण फॅट आहे. शेंगदाण्यामधनं पण फॅट निघतं. फॅट तर खूप ठिकाणी, प्राण्यांची चरबी त्यामध्ये फॅट असतं वेगवेगळ्या ठिकाणी. आणि विटॅमिन, मिनरल्स कशात असतात, भाजीपाला, फळं, त्यामधनं विटॅमिन, मिनरल्स मिळतात आपल्याला. हे फेमस विटॅमिन ए, बी ते फेमस आहेत. विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. विटॅमिन ए सगळ्यात जास्त गाजरामध्ये असतं. गाजर खावं लागतं विटॅमिन ए साठी, कॅरेट. विटॅमिन एला रेटिनॉल म्हणतात, माहिती असेल तुम्हाला. तर हे सगळे प्रश्न आहेत एक्झाममध्ये येणारे. आणि मग हे मी तुम्हाला काय सांगतो, तर हे आपल्या रोजच्या आयुष्याला पण चांगलं बनवणार आहे. म्हणजे या विषयाचा अभ्यास फक्त मला एक्झाममध्ये 2 मार्क मिळवण्यासाठी करायचे असं नाहीये. हे मला माहिती झालं तर मी माझं स्वतःचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. मला स्वतःला माझ्या बॉडीची माहिती झाली. आता या ठिकाणी आपण श्वसन वगैरेचे लेक्चर घेतले. तर काही जण नवीन आहेत, त्यांनी ते घेतले नाही. तर श्वसनमध्ये पहिल्यांदा मुलांना कळलं श्वसन काय असतं. आता मी विचारलं रँडमली श्वसन म्हणजे काय, काय उत्तर आहे तुमच्याकडे? ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहिती, पण ज्यांनी नाही केलं त्यांच्याकडे काय उत्तर आहे? काय श्वसन म्हणजे काय? रेस्पिरेशन काय असतं? श्वसन म्हणजे काय असतं? इनहेल, एक्झेल. काय करायचं इनहेल आणि काय एक्झेल करायचं? ऑक्सिजन घ्यायचं आणि हेच उत्तर सगळे देतात. मग माझा प्रश्न काय असतो, नाकाला कसं कळतं की हे ऑक्सिजन आहे? त्याचा वास आहे का रंग आहे? ब्ल्यू कलर, ऑक्सिजन.
असं आहे का? मग आपण तर सगळी हवा घेतोय ना आतमध्ये. मग तिथूनच मग बेसिकच आपली सुरुवातच चुकीची आहे ना. हवा आत घेतली ना, ऑक्सिजन आत घेतला का? मग पुढे मुलांना कळतं शिकल्यावरती, की हवा आत घेऊन मग आपण त्यामधला ऑक्सिजन यूज करतो, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड टाकतो आणि मग परत आपण बाहेर पण हवाच सोडतो. कार्बन डायऑक्साईड नाही सोडत, हवाच सोडतो. पण मग त्या हवेमध्ये काय असतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं असतं नॉर्मलपेक्षा. का? कारण आपण त्यातला ऑक्सिजन यूज करून आपल्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड तिथं रिप्लेस केला. मग हे आपण डिटेलिंग कधी शिकतो, जेव्हा मेन चॅप्टर. मग हे आपल्याला कळतं, अरे असं आहे का, आपलं शरीर असं काम करतं का. आपल्या शरीराचं कसं असतं, आपण जेवढा श्वास स्लो घेऊ तेवढं आपल्याला रिलॅक्स फील होतं. कारण मग आपली ब्लड सर्क्युलेशन आणि सगळ्या सिस्टम्स आपल्या कंट्रोलमध्ये येऊन आपण हळूहळू रिलॅक्स मोडमध्ये जात असतो. श्वास जेवढा जास्त असेल तेवढा आपण हायपर होत असतो. श्वास जेवढा आपला जास्त असेल, आपल्याला भीती वाटली, श्वास वाढतो आपला. थकलो आपण, श्वास वाढतो. मग श्वासावरती नियंत्रण ठेवणं, कंट्रोल ठेवणं. मग आपण खूप साऱ्या अशा नवीन नवीन गोष्टी, आता स्केलेटन सिस्टममध्ये हाडांचा अभ्यास, आपल्या कुठे कुठल्या प्रकारचं हाड आहे, काय हे आपल्याला कळतं. पचनमध्ये आपल्याला कळतं, की काय खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे. सगळ्या गोष्टी, कसं पचन घडतं आपल्या शरीरामध्ये. आपल्या बॉडीमध्ये पण पोटामध्ये काय आहे? ॲसिड. कुठला ॲसिड आहे पोटामध्ये? HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड. मग आपण जे खातो ते ॲसिडमध्ये काय होतं? विरघळतं, पूर्ण पचन होतं त्याचं. मग आपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करतो. जसं आता घरचे आपल्याला जेवणाच्या आधी पाणी प्यायला सांगत नाही. ते म्हणतात पाणी पिऊ नको म्हणजे जेवण जाणार नाही. म्हणतात ना असं. मग आता कसं आहे, HCl आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि आता जेवणार. मग पाणी टाकल्यावरती ते HClची क्वालिटी खराब झाली. तुम्ही त्याला काय केलं? पाणी टाकून त्याला डायल्यूट केलं. म्हणजे एक प्रकारे कसं आहे, की आपण याला आयुर्वेदिकच्या भाषेमध्ये अग्नी असा शब्द वापरतो. जसा आता एक आग आहे आणि आगीमध्ये आपल्याला काहीतरी स्वाहा करायचं, पण आगीमध्ये तुम्ही पाणी टाकलं आणि वरनं स्वाहा केलं. तर पाणी टाकल्यावर आग ऑलरेडी विझली आहे ना, मग ते दुसरा पदार्थ टाकलेला जळेल का त्याच्यामध्ये? मग जेवताना आपण आधी पाणी पिलं, की आपण काय करतो, त्या ॲसिडची जी क्षमता आहे ती आपण खराब करतो आणि नंतर आपण जेवतो. मग त्यामुळे मग जेवलेलं पचत नाही. मग पचत नाही, मग पोटात इकडे-तिकडे साठतं. मग पोटाचे आजार. आणि भारतीयांमध्ये सगळ्यात जास्त पोटाचेच आजार आहेत आणि कुठलाही आजार पोटापासून स्टार्ट होतो इनिशियल त्याचं. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे काही जुन्या परंपरा आहेत, काही जसं आता आपण म्हणतो उचकी लागली, कोणतरी आठवण काढतंय. ते आपण शिकलं ना, एपिग्लोटिस नावाचा पडदा आणि सगळं, की आपली श्वसन नलिका आणि अन्ननलिका दोन्ही बाजूबाजूला आहेत. श्वसन नलिका वरती असते का अन्ननलिका वरती असते? श्वसन नलिका वरती असते. अन्ननलिका म्हणजे दोन्ही बाजूबाजूला आहेत, म्हणजे अशा आहेत ना दोन्ही. पण बाजूबाजूला तर एक वरती असते, एक खाली असते. एक इथे सुरुवात होते, एक इथे सुरुवात होते. तर श्वसन नलिकेवरती पडदा असतो. मग हा पडदा काय करतो, एपिग्लोटिस नावाचा, जेवताना त्या श्वासनलिकेला काय करतो, झाकतो. म्हणजे अन्नाचा कण त्या श्वासनलिकेत जाऊ नये. मग अचानकपणे अन्नाचा कण वगैरे गेला तर आपल्याला ठसका लागतो जेवताना. मग काही जण काय म्हटले, आम्हाला असं पण लागते उचकी, जेवतानाच लागते असं नाही. मग असं पण लागते म्हणजे आपण कधी जात असेल तर धुळीचा कण वगैरे चुकून जातो. श्वास घेताना धुळीचा कण आपल्या नाकातनं जातो श्वासनलिकेत. मग तो कण बाहेर टाकण्यासाठीची ती काय आपल्या शरीराची एक प्रक्रिया आहे. उचकी लागणं म्हणजे आपल्याला असं होतं ना, मग उचकी लागणं म्हणजे तो अडकलेला कण ते काय करतायत? बाहेर काढतायत. मग आपण पाणी पितो, मग पाणी पिल्यावर आपल्याला कधी कधी वाटतं, वर बघतो, काय काय गोष्टी करतो. मग पाणी पिल्याने वर बघितल्यावर तेच ना, अडकलं तर वर बघितलं तर खाली जाईल. मग पाणी पिल्याने काय होईल? तर पाणी आपण श्वासनलिकेत टाकू शकतो का? श्वासनलिकेत पाणी भरल्यावर मरतो ना माणूस, श्वास नाही येणार. मग आपण पाणी कुठे टाकतो? अन्ननलिकेत. मग अन्ननलिकेत पाणी टाकतो, पण मग अन्ननलिका त्याच्या बाजूनी आहे ना, मग पाणी वाहताना जाईल तर मग थोडासा धक्का देईल ना त्याला. त्यासाठी असतं ते. म्हणजे आपण असं वरतून पटकन पाणी पितो तर मग ते थोडंसं हललं आणि अडकलेलं असेल तर निघेल. श्वासनलिकेत थोडी टाकतो पाणी आपण. श्वासनलिकेत पाणी जातो म्हणजेच बुडून मृत्यू. जे बुडून मरतात त्यांचं हेच कारण ना, डेथचं रिझन, की श्वासनलिकेत पाणी गेल्यामुळे, श्वास घेताना आल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आणि मृत्यू. म्हणजे आपल्याला असं हे समजून घेऊन सगळं शिकायचंय आणि नीट समजून घेतलं, कनेक्ट केलं तर सगळं आपल्याला बॉडीचा अभ्यास आहे. रेस्पिरेशन, डायजेशन,
आपण श्वास कसा घेतो, खाल्लेलं पचतं कसं, रक्त आपल्या शरीरात फिरतंय, ते का फिरतं. त्यानंतर नर्वस सिस्टम म्हणजे मेंदू सगळ्यांना कंट्रोल करतो, मग तो कसा कंट्रोल करतो. एक्सक्रेटरी सिस्टम म्हणजे आपल्या रक्तामध्ये तयार झालेले टाकाऊ पदार्थ किडनी कशी बाहेर टाकते. लघवी वाटे, आता आपल्याला लघवी येते, तर त्या लघवीमध्ये नेमकं काय पदार्थ असतात, कुठून येतात ते सगळे. त्यानंतर रिप्रोडक्शन म्हणजे आपली पुढची पिढी कशी तयार होते, प्रजनन. स्केलेटन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळे जे पण वेगवेगळे हाडांचा अभ्यास असतो. ग्लँड्स अँड हॉर्मोन्स म्हणजे काय, ग्रंथी व संप्रेरके. आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स असतात, तर त्यांचा अभ्यास. हॉर्मोनल इम्बॅलन्स हा वर्ड पार्ट आहे सगळ्यांचा. सगळ्यांसाठी आयुष्यात हा वर्ड येतो ना. जसं शाळेतनं कॉलेजच्या लाईफमध्ये जातं तर तसा तो वर्ड असतो, हॉर्मोनल इम्बॅलन्स. वयात आल्यानंतर बॉडीमध्ये चेंजेस होतात, स्किनवरती आपल्या पिंपल्स येणं, काही काही वेगळ्या गोष्टी होणं, मग त्याला एक हॉर्मोनल इम्बॅलन्स नाव असतं. मग काय हॉर्मोन्स, काय नेमकं हे आपल्या शरीरात कुठून येतं, त्याचं काम काय असतं, ते सगळं. मग अशा प्रकारे मानवाच्या शरीराचा अभ्यास. मग ह्युमन न्यूट्रिशन, न्यूट्रिशनमध्ये आपण काय खातो वगैरे, जे आता आपण बोललो. डिझिजेसमध्ये रोग, रोगावरती 2 प्रश्न आलेत. जोड्याला पण आलेला ना, आणि ह्याचा पण आलेला मलेरियाचा. तर हे विचारलंच जातं ह्युमन डिझिजेस. तर ह्युमन डिझिजेस आपल्याला, आपण MBBS तर नाही आहे, तर सगळे डिझीज तर माहीत नाही, पण नॉर्मल माहीत पाहिजे. क्लासिफिकेशन, प्लांट ॲनिमल, तर हे विचारलंच जातं. आत्ता पण त्यांनी क्लासिफिकेशनवरती क्वेश्चन विचारलेलाच आहे. निडारियाचा एक क्वेश्चन आला होता, तुम्हाला तो कदाचित दिसला नसेल, पण निडारियाचा एक क्वेश्चन आलेला, त्याच्यावरचं जे आच्छादन असतं त्याला काय म्हणतात असा प्रश्न होता. सिलेंटरेटा ग्रुपवरती क्वेश्चन आलाय गट क मध्ये, आणि तो प्लांटचा एक क्वेश्चन आलेला, आणि गट ब मध्ये तर जोड्या लावा आलेलं शेवाळ वगैरेचं. गट ब मध्ये आलेलं ना ते मोलुस्क, ते गट ब मध्ये आलेलं. आता इथे क्लासिफिकेशन मध्ये फक्त प्रॉब्लेम काय माहितीये का, की क्लासिफिकेशन मध्ये अचानकपणे त्यांनी कुठला तरी प्राणी विचारला तर ते आपण नाही सांगू शकत. क्लासिफिकेशन मध्ये बेसिकली आपण ते जे लिमिटेड असे संघ वगैरे त्याचा अभ्यास करू शकतो, पण एकदमच कुठला पण प्राणी आणला आणि ह्याचा वर्ग सांगा, आपल्याला ते आपल्या हाताच्या बाहेर आहे. मग तेच मी तुम्हाला म्हटलं, कधीतरी बघितलं असेल, काय असेल, अचानकपणे आपल्याला आलं, अंदाजपंचित येऊ शकतं. पण आपल्या हातात आहे तेवढं आपण करू शकतो. जसं ते शैवाल, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा वगैरे हे सोपे सोपे, तर ते येतं परीक्षेमध्ये, तर ते आपल्या हातात आहे. तर हे एवढं सगळं आपल्याला करायचं. आता याच्या व्यतिरिक्त ना, ते काय करतायत, प्लांट डिझीज वरती पण एक एक प्रश्न टाकतायत आता. म्हणजे मागच्या 2 वर्षापासून बघितलं तर प्लांट डिझीजवर एक एक प्रश्न टाकायला सुरुवात केली. आधी पण टाकायचे, पण मध्ये बंद झालेलं. तर प्लांटचा अभ्यास आपण तसा पूर्ण वेगळा करत नाही, पण प्लांटमध्ये बेसिक आपल्याला प्लांटचं फोटोसिंथेसिस माहीत पाहिजे. प्लांट रेस्पिरेशन कसं करतं ते माहीत पाहिजे. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः बनवतं, प्रकाश संश्लेषण हरितद्रव्याच्या साह्याने. त्यानंतर रेस्पिरेशन करताना पानांमधूनच ते हवा आत घेतं, त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे. त्यांना स्टोमेटा, पर्णरंध्र असतं, त्याने आत घेतं ते. आणि डिझिजेसमध्ये जसं भुईमुगावरील टिक्का डिझीज, ते फेमस आहेत. गव्हावरील तांबेरा, बटाट्यावरचा रोग, म्हणजे हे काही असे रोग आहेत की जे वारंवार विचारले गेलेले. तर याच्यावरती पण तुम्हाला थोडं एक्स्ट्रा स्टडी करावा लागेल. मग हे सगळं एवढं जेव्हा आपण वाचतोय, आता समजा याला आपण बघितलं हे 2, ह्याला जर इंडिव्हिज्युअल चॅप्टर दिलं 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 चॅप्टर आपण म्हटलं, हे 14 आणि हे समजा 16, तर जवळपास किती टॉपिक मिळतात आपल्याला, 30. ते हे 30 टॉपिक आपल्याला करायचे आहेत, पूर्ण पूर्व आणि मुख्य. राज्यसेवेच्या मुख्यला तर नाहीये हे, कंबाईनच्या पूर्व आणि मुख्यसाठी एवढे 30 चॅप्टर आपल्याला करायचे. आणि त्या 30 पैकी ऑलरेडी हे मी काढलेले जे जास्त महत्वाचे, तर हे जास्त महत्वाचे आपण त्याच्यावरती अजून स्ट्रॉंग कमांड करायचे. आता मला सांगा, हे एवढं सगळं आपण केलं, पण यातनं आला का एक प्रश्न तरी? नाही आला ना. पण मग मागच्या वर्षी त्याच्यावरती आला होता. मग तसं हे चेंज होत राहतं. आपण सगळं बघितलं ना, श्वसन, पचन, रक्ताभिसरण. हा, आणि प्लाझ्माचं आलेलं 55%, ते रक्ताभिसरण संस्थेवरून आलेलं. पण प्रॉब्लेम काय याच्यामध्ये, ह्याचा हाच प्रॉब्लेम आहे की याचे सब टॉपिक 8 आहेत, तर ह्या 8ला करून एक प्रश्न मिळतो. म्हणजे 8 टॉपिक केल्यावरती कधीतरी 1 किंवा 2, असं पटकन नाही होत ना, की डायजेशनवर एक आला, रेस्पिरेशनवर एक, असं नाही होते. पण इथे कसं आहे की ह्याचं येणारच आहे फिक्स, त्यामुळे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हे करायचंच आहे आपल्याला, नाही करायचं असं मी म्हणत नाहीये. पण जर तुम्हाला वाटलं की मी 30च्या 30 कसे करू एक्झामला जायच्या आधी, मग 30च्या 30 न करता तुम्ही काय करा, जे 10 महत्वाचे सांगितले त्यांना पहिले फोकस करा एक्झामच्या वेळेस. तर हा एवढा सिलेबस असतो.
जनरल सायन्सचा मार्केटमधनं तुम्ही कुठलं पुस्तक विकत घेतलं त्याच्यामध्ये हेच चॅप्टर दिलेले असणार. फक्त काही काही ठिकाणी काय करतात, जसं चॅप्टरची संख्या वाढायला मग इथे केमिकल क्लासिफिकेशनच्या खाली ते पिरियडिक टेबलचा एक चॅप्टर टाकतील, परत मग अलॉयचा एक चॅप्टर टाकतील, मेटल नॉन मेटलचा चॅप्टर टाकतील, तर ते सब टॉपिक टाकून वाढवतात. तर हे एवढे 30 चॅप्टर आहेत. मार्केटमध्ये 2च पुस्तकं आहेत. जर मराठीमधनं तुम्ही अभ्यास करताय तर एक म्हणजे तसे तर भरपूर आहेत, पण 2 चांगले जे मार्केटमध्ये चालतात, एक म्हणजे सचिन भस्केचे आणि दुसरं अनिल कोलते, हे 2 आहेत. हे दोन्ही ओळखीचेच आहेत, माझ्या अंडर काम पण केलेलं आहे त्यातलं. तर आता सचिन भस्केच्या पुस्तकाचं काय आहे की त्यांचं पुस्तक खूप वास्ट आहे, म्हणजे तुम्हाला वाचायला खूप कंटाळा येईल, कारण 2 पार्ट केलेत आता त्यांनी. कारण एक पार्ट खूप मोठा झालेला तर पुस्तक फाटायचं उघडताना, माहिती आहे ना, तुकडे पडतात पुस्तकाची बाइंडिंग खराब झाल्यामुळे. मग आता 2 पार्ट केलेत. तर एवढी सायन्सची मोठी 2 पुस्तकं घ्यायची, 1000 पानं वाचायची, एवढं आपल्याला करायची गरज नाही. हे मी सरळ तुम्हाला सांगतो, कारण वेस्ट होतो टाइम आपला. त्याच्यामध्ये खूप त्यांनी काय केलंय, दरवर्षी 3 प्रश्न नवीन येणार, मग ते त्याच्यावरती 30 पानं ॲड करणार. म्हणजे पुढच्या वर्षी मुलांना सांगायला माझ्या पुस्तकातलं होतं. मग तसं करत, करत, करत पुस्तक डायरेक्ट बाहेरच गेलं लिमिटच्या. त्यामुळे 2 पार्ट केले. तर हे एवढं मोठं पुस्तक वाचायला आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे मी रेकमेंड नाही करत. एखादा म्हणतोय मला 3 वर्ष आहेत, मी आत्ता 12वीत आहे, तर त्यांनी ते वाचावं. पण आत्ता एक्झाम देणाऱ्यांसाठी ते एवढं फायद्याचं नाही. अनिल कोलते सरांचं पुस्तक मग त्या कंपॅरिझननी छोटं आहे, तर कव्हर होतं. रिव्हिजन करायला पण चांगलं होऊन जातं, तर ते करू शकता. दोन्ही पुस्तकं न करता डायरेक्ट आपल्या नोट्स केल्या तरी इनफ आहे. 10 मार्क तर तिथून पण मिळतात. 10 फक्त काय करायचं, नोट्सला पीवायक्यूची जोड द्यायची. नोट्स करायच्या रिपीटेडली आणि पीवायक्यूसाठी एका आपल्या मार्केटमध्ये पुस्तकं आहेत. लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे, मी तुम्हाला सांगितले आधी पण. तर लोकसेवा पब्लिकेशनचं राज्यसेवेचं पण वेगळं येतं पुस्तक, कंबाईनचं वेगळं येतं. कंबाईनमध्ये विथ एक्सप्लेनेशनवालं जे येतं ते तुम्ही घेऊ शकता. त्यात काय असतं की प्रश्न टॉपिक वाईज आहेत. म्हणजे आता जसं की चॅप्टर आहे पेशी, तर पेशीचे आत्तापर्यंत 10 वर्षात किती प्रश्न आले, तर समजा 8 प्रश्न आले, तर ते 8 प्रश्न तिथे दिलेले असतील. मग त्या 8 प्रश्नांमध्ये प्रश्न त्याचं उत्तर, आता उत्तर अ ब क ड किंवा ABCD मध्ये जे असेल ते बी, तर मग त्या बाकी पर्यायाचं पण तिथे माहिती दिलेली असते की ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. तर ते वाचून आपल्याला एक्स्ट्रा नॉलेज मिळतं. त्यासाठी मग हे रिकमेंड मी करू शकतो तुम्हाला. मग आपल्या नोट्स आणि तेवढं पीवायक्यूचं पुस्तक जरी वापरलं तरी भरपूर आहे. आणि इथे अंडर ग्रॅज्युएट जर कोणी असेल तर त्याला मी काय सांगेल की त्यांनी काय करा, स्टेट बोर्डपासून सुरुवात केली तर भरपूर चांगले. कारण आता लगेच एक्झाम द्यायची नाही, काय घाई गडबड नाही, मस्त स्टेट बोर्ड वगैरे वाचून त्याचा नोट्स क्रिएट करा, म्हणजे तुम्हाला नंतर फायदा होतो. तर आता इथे हे सगळं कव्हर झालं. अजून कुठला टॉपिक आठवतोय तुम्हाला की जो राहिलाय, याच्यामध्ये लिहिलेला नाही, असं काय आठवतंय का? आता बघा काय काय प्रश्न हे रॅन्डम येतात, जसं की मध्ये त्यांनी विचारलं ना, बायोमेडिकल वेस्टसाठी कुठल्या कलरची पिशवी वापरायची. तर ते कसं आहे, पर्यावरणाशी दृष्टिकोनातनं मग तो प्रश्न आपण करंटचा पण म्हणू शकतो. काही जण तर एन्व्हायरमेंटचा प्रश्न पण घेऊ शकतात. तो डायरेक्ट यातनंच आला असं आपण त्याला म्हणू शकत नाही. तर हे एवढं आपल्याला करायचं. तर आता आपण काय करू, या चॅप्टर बद्दलची माहिती आपल्याला थोडी घ्यायची आहे. ते ह्याच्यामध्ये प्रकाश चॅप्टर, तर ते ह्याच्यामध्ये असतं लाईट एनर्जी. लाईट एनर्जीमध्ये 2 पार्ट असतात. आपण घेतलं ना, त्यामध्ये एक पार्टमध्ये त्याचं सगळं लाईटचे तुमचे प्रॉपर्टीज असतात. प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन, पूर्ण अंतर्गत परावर्तन, ते सगळं. आणि दुसरा पार्ट जो असतो तो असतो मिरर आणि लेन्सेस. मग मिरर म्हणजे आरसे आणि लेन्सेस म्हणजे भिंग. म्हणजे याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत आपल्याला करायच्या. फक्त तुम्हाला मेन कन्सेप्ट समजून घ्यायची आणि मग त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला बघायचं. तर आता आपण काय करू, पेशीपासून थोडी सुरुवात करू. हे तुम्हाला पाहिजे ते लिहून घ्या. मग मी पेशीचं थोडी स्टार्ट करू आपण. अर्धा तास आहे आपल्याकडे, तर पेशी चॅप्टर मी जस्ट स्टार्ट करून घेतो नेक्स्ट लेक्चरला, म्हणजे आपल्याला ते कम्प्लीट करायला. तर म्हणजे हे काय झालं, हे 30 चॅप्टर्सच्या व्यतिरिक्त बाहेर आपल्याला जायचं नाही, ह्याच्यातच राहायचं, एवढंच करायचं. रासायनिक अभिक्रिया.
तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे ते लिहा आणि जे काही काही स्पेलिंग वगैरे नसेल कळत तर सांगा. ते याच्यामध्ये असतात ना सगळे, याच चॅप्टरमध्ये. साऊंडचे प्रश्न साऊंडमध्ये असतात, लाईटचे चॅप्टरचे प्रश्न म्हणजे त्या त्या चॅप्टरमध्ये ते ते क्वेश्चन येतात. आता फिजिकल क्वांटिटीमध्ये वर्क, पॉवर, फोर्स त्याचे प्रश्न येतात. त्यानंतर साऊंड एनर्जीमध्ये साऊंडशी रिलेटेड क्वेश्चन येतात, साऊंडची स्पीड काढा वगैरे ते. लाईट एनर्जीमध्ये मिररचे क्वेश्चन, लेन्सचं फॉर्म्युला वगैरे ते प्रश्न येतात. त्याच्यामध्ये मग फोकल लेंथ काढा वगैरे ते. आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये मग ते आपले आय काढा, व्ही काढा, त्यांचं सूत्र आहे ना ओहमचं, व्ही इज इक्वल टू आय आर. म्हणजे ते फिजिक्समध्ये तेच आहे की आता प्रॉब्लेम हाच आहे, फिजिक्समध्ये गणितांचं मुलांना टेन्शन असतं की गणितं येतील नाही येतील. आता मागच्या 2017 पासून जर आपण बघितलं तर कंबाईनला काही गणितं नव्हती, पण आता त्यांनी गट मध्ये एक बेसिक गणित टाकलं. ते काही एवढं अवघड नव्हतं, बेसिक करण्यासारखं होतं ते. पण राज्यसेवेमध्ये पण मग काय झालेलं, मध्ये मध्ये 4-5 वर्ष गणितं नाही आली, पण मध्ये अचानक यायला सुरुवात झाली, तर 2 गणितं 3 गणितं विचारतात. हे कधी येतं कधी नाही येत, पण आपण हे चॅप्टर शिकवताना त्या टाईपची एक एक गणितं 2-2 गणितं करून घ्यायची, म्हणजे आपल्याला एक्झाममध्ये अचानकपणे असं नको व्हायला की माहीत नाही. आणि केमिस्ट्रीमध्ये पण मुलांचं इक्वेशन्स वगैरे किंवा रासायनिक अभिक्रियांचं टेन्शन असतं, तर अभिक्रिया आपल्याला लिहायला पूर्ण तर नाही विचारणार, आणि विचारली तरी आपल्याला ऑप्शनमध्ये खाली दिलेली असणार ना. त्यामुळे अभिक्रिया लिहायचं, पाठ करायचं टेन्शन नाहीये तुम्हाला. तुम्हाला फक्त एखादी साईड प्रोडक्ट वगैरेची विचारली जाईल. जसं आता एकदा त्यांनी काय विचारलेलं की अमोनिया तयार करण्यासाठीच्या अभिक्रियेचा प्रश्न त्यांनी विचारलेला, पण मग अभिक्रिया खाली दिल्या होत्या ना ऑप्शनमध्ये. खालीलपैकी कोणकोणत्या अभिक्रियेपासून अमोनियाची निर्मिती होते, आणि 4 अभिक्रिया दिलेल्या, आणि मग पर्यायामध्ये अ पासन, अ ब पासन, अ ब क पासन, सर्वांपासन. मग ते तिथल्या तिथे आपण सॉल्व्ह करू शकतो, त्यासाठी पाठ करायची गरज नाही. आणि एकदा त्यांनी मग श्वसनचं रिॲक्शन विचारलेली, तर तो सोपा होता प्रश्न. हे बघा, जे पण चॅप्टर आपण शिकणार आहेत सगळ्याच्या पीपीटी, सेल पहिला, टिश्यू, त्यानंतर रेस्पिरेशन, डायजेशन, ब्लड सर्क्युलेशन, नर्वस सिस्टम, स्केलेटन, एक्सप्रेशन, रिप्रोडक्शन, सगळे दिलेले तिथे. डिझीज क्लासिफिकेशन, न्यूट्रिशन, सगळे चॅप्टर्स आहेत. तर हे नोट्स तयार करत असताना स्टेट बोर्ड, एनसीआरटी वगैरे ह्या सगळ्याचा वापर करूनच हे बनलेले आहे. त्यामुळे मग जे विद्यार्थी फक्त आता नेक्स्ट एक्झाम टार्गेट करतायत त्यांनी एवढं जरी फॉलो केलं तरी इनफ आहे, बाकीचं एक्स्ट्रा वाचण्यापेक्षा. पण ज्यांच्याकडे 2-3 वर्ष त्यांनी आरामात सगळं स्टेट बोर्ड करावं लागेल तुम्हाला कम्प्लीट. आता सेलची सुरुवात करायची आपल्याला. तर काय काय माहिती आहे सेलबद्दल तुम्हाला? कुठे सापडते सेल, काय असतं, पेशी म्हणजे काय, तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल? म्हणजे तुम्ही कधी नाव ऐकलंय का? सेल रिमोटमध्ये टाकतात ते माहिती आहे, अजून त्याच्या व्यतिरिक्त काय? सेल हा शब्द तिथेच ऐकलाय ना, अजून दुसरा कुठे ऐकलाय? मराठी मीडियमच्या मुलांनी तर सेल तिथेच ऐकलंय, रिमोटमध्ये टाकतात, घड्याळात सेल गेलाय, हेच ऐकलं ना, हेच वाक्य आहेत ना घरात, दुसरे काय वाक्य? इंग्लिश मिडियमच्यांना माहिती आहे दुसरं सेल पण असतं. काय मग सेलची काय माहिती आहे तुम्हाला? काय आहे सेल म्हणजे? काही जण मोबाईलला पण सेल म्हणतात, सेलफोन, शॉर्टकट मध्ये म्हणतो ना सेल. काय सेलची काय स्टोरी आहे, काय सांगा जरा.
व्याख्या वगैरे नको. तुम्हाला जर समजा कोणी नॉर्मली तुमच्या घरच्यांनी विचारलं की बाबा काय असतं सेल शब्द, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याला अभ्यास म्हणतात. हे नेहमी लक्षात घ्या. कुठलाही चॅप्टर तुम्ही करताय ना, हा अभ्यासाचा एक खूप भारी फॉर्म्युला आहे. जे पण तुम्ही शिकाल ते जाऊन आपल्यापेक्षा जे वयाने लहान आहेत त्यांना शिकवायचं किंवा घरच्यांशी त्याबद्दल तुम्ही बोललं की मी आज पॉलिटीमध्ये हे चॅप्टर शिकलो किंवा मी इकॉनॉमिक्समध्ये हे शिकलो. काय तर राष्ट्रीय उत्पन्न काय असतं, तर घरच्यांना समजून देता आलं पाहिजे तुम्हाला. राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम काय आहे, मग त्याच्यामध्ये कुठलाही एखादी टर्म असेल किंवा पॉलिटीमध्ये मी आज शिकलो. काय शिकला, तर मग निवडणूक कशी होते, निवडणूक आयोग कसा बनलाय किंवा काय, किंवा आता आपण निवडणुकीचं चाललंय तर महापौर हे, तर सगळी चर्चा चालली आहे, पण त्याच्या आतमध्ये कोर काय आहे, मग महापौर कसा बनतो, किती वर्षाचा कालावधी असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आणि हे समोरच्याला सांगता आलं म्हणजे आपल्याला समजलंय. आता मी तुम्हाला विचारलं सेल काय, तर काही जण हे पाठ करतात, सांगतात स्टडी ऑफ लाईफ. आता सेल म्हणजे काय दिलेले, सजीवांचं एकक, इथे लिहिलेले युनिट ऑफ लाईफ. सेलचा फोटो दिलेला आहे 3D मध्ये. काय सेल म्हणजे तुमच्या सेल कुठे आढळते, हा माझा प्रश्न आहे. तिथून सुरुवात होईल आपली चॅप्टरची. सेल कुठे असतात आणि काय असतात, काय माहिती आहे तुम्हाला सेलबद्दल? इथून बायोलॉजीची स्टार्टिंग आहे, सेल या शब्दापासून. तुम्हाला काय माहिती याच्याबद्दल, काय आहे हे, कधी ऐकलंय का? कारण आपल्याला ते नीट समजलं नाही तर मग अभ्यास करून फायदाच नाही. पाठांतर घोकमपट्टीला काही जागा नाही इथे. काय सेल, काय सांगाल, काय सेल? प्रत्येक सजीव हा सेलपासून बनलेला आहे. अजून म्हणजे आता इथे जसं लिहिलेलं आहे सजीवांची एकक, तर मग सेल म्हणजे काय, तर आपल्या शरीरातील सर्वात लहान घटक. जसं पदार्थांचा सर्वात लहान घटक कोण आहे, अणू, ॲटम. केमिस्ट्री ही ॲटमपासून स्टार्ट होते. ॲटम हा म्हणजे आता स्टोरी काय, आता समजा हे लाकूड आहे, आता ह्या लाकडाला तोडलं आपण, याचे 2 भाग केले, परत एक छोटा भाग होईल, याचे 2 भाग केले, परत त्याला तोडलं, तोडत जाऊन 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 आपण सगळ्यात छोटा कण तयार केला, तर तो काय असणार आहे त्याचा, ॲटम. ॲटम म्हणजे सगळ्यात लहान कण. मग तसा आपल्या बॉडीचा सगळ्यात लहान भाग कोण आहे, पेशी. पेशी सजीवांचे एकक, म्हणजे पेशीपासून आपलं सजीवाचं शरीर बनलेलं आहे. सुरुवातीला डायरेक्ट माणूस पृथ्वीवर नाही आलाय, माणूस हा उत्क्रांतीपासून बनत आलाय. आपण लहानपणी शाळेच्या पुस्तकात 5वी-6वी शिकले ना, होमो सेपियन सेपियन, होमो इरेक्टस वगैरे ऐकलंय का? आपण म्हणतो की माकड हे मानवाचे पूर्वज होते, 4 पायावरनं 2 पायावर आले, मग ते वाकून चालायचे, नंतर हळूहळू ताट झाले, मग पुढचे जे त्यांचे पंजे होते मग हात बनले, मग नंतर ताट असाच माणूस तयार झाला. पण हा माकड पण आधीपासून डायरेक्ट नाही आला ना, स्टार्टिंग कशी तरी झाली असेल. मग आपल्याकडे जे रिसर्चर्स आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, संशोधक जे आहेत ते काय म्हणतात, सुरुवातीचं जीवन पाण्यात अस्तित्वात आलं आणि पाण्यामध्ये ती काय होती, एक पेशी. ती एक पेशी होती. मग ते पेशीमध्ये उत्क्रांती झाली, त्या एका पेशीच्या अनेक पेशीमध्ये रूपांतर झालं. मग आपण एका पेशीला म्हणतो युनिसेल्युलर, अनेक पेशीला म्हणतात मल्टीसेल्युलर. एका पेशीपासून अनेक पेशी तयार झाल्या, मग त्या अनेक पेशीमध्ये हळूहळू बदल होत गेले आणि मग त्यापासून हळूहळू उती तयार झाल्या. मग ह्या उती एकत्र येऊन त्या उतींपासून वेगवेगळे अवयव बनायला लागले. मग हे अवयव एकत्र येऊन काम करायला लागले आणि त्यातनं बनल्या अवयवांच्या संस्था. आणि मग ह्या अवयवांच्या संस्था एकत्रितपणे काम करून काय बनतं, आपलं शरीर. म्हणजे याला जर मी साध्या भाषेत सिम्प्लिफाय करायचं ठरवलं तर मी याला असं सिम्प्लिफाय करू शकतो. इंग्लिशचा जर विचार केला तर अल्फाबेट सगळ्यात पहिले असतात. अल्फाबेट्सला एकत्र करून काय बनतं, शब्द. आता हा सेल शब्द बनलाय, कशापासून बनलाय, CELL. सी कशापासून बनलाय नाही सांगता येत ना आपल्याला, तर हे महत्वाचं आहे. तर याला काय म्हणतात, फाउंडेशन, फंडामेंटल, म्हणजे जिथून सुरुवात झाली. सेल कशापासून बनलाय, CELL. पण मग ई कशापासून बनलाय, म्हणून त्याला म्हणतात मूळाक्षर. मूळ म्हणजे ते स्टार्टिंग पॉइंट आहे त्यांचा. मग तसंच अल्फाबेट्स पासून काय बनलं, वर्ड. वर्ड बनला सेल. 4 वर्ड मी एकत्र केले, वर्ड्स एकत्र करून काय बनणार, मग सेंटेन्स. सेंटेन्स एकत्र केले तर काय बनेल, पॅराग्राफ.
पॅराग्राफ एकत्र केलं तर काय बनलं, समजा चॅप्टर, एक धडा बनला. तर हीच स्टोरी सेम आपल्या शरीराला लागू होते. तर अल्फाबेट म्हणजेच काय, आपल्या शरीरातले सेल्स. मग हे सेल्स एकत्र येतात आणि त्यांचा ग्रुप तयार करतात. ग्रुप करतात, आता जसं हे CELL एकत्र आला आणि ग्रुप तयार केला आणि शब्द बनला. मग तसं सेल एकत्र येऊन काय बनवतात, टिश्यू. मग त्याला म्हटलं जातं टिश्यू. आता हे टिश्यूज एकत्र येऊन काय बनतं, ऑर्गन्स. ऑर्गन्स म्हणजे काय, अवयव. मग हे ऑर्गन्स एकत्र येऊन त्यांची काय बनते, सिस्टम, ऑर्गन सिस्टम. आणि मग शेवटी ह्या सगळ्या ऑर्गन सिस्टमवर काय चालते, आपली बॉडी. मग आपल्या बॉडीत कुठल्या ऑर्गन सिस्टम आहे, मगाशी जी नावं घेतली, रेस्पिरेटरी सिस्टम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, किंवा आपण एक्सरेटरी सिस्टम मगाशी डायजेशन बघितलं. तर हे सगळे काय सिस्टम्स आहेत. आता मला सांगा, रेस्पिरेटरी सिस्टम कोणकोणते ऑर्गन्स काम करतात त्यात, स्टार्टिंग फ्रॉम द नोज. त्यानंतर घसा, घशाचं काम काय, काय नाही, त्यांनी जागा दिली कोणाला, श्वासनलिकेला. पण महत्वाचे ना, जागा दिली श्वासनलिकेला राहायला. घसा दुसरं काय करतो का, पण नाकामधनं हवा कुठे जाणार, घशात ना, आणि घशातनं श्वासनलिकेत. श्वासनलिका म्हणजे ट्रॅकिया. आणि मग नंतर पुढे कुठे जाते, लंग्समध्ये. आणि अजून एक विसरताय तुम्ही, डायफाग्राम, ज्याला म्हटलं जातं श्वासपटल, जो की लंग्सच्या खाली असतो, जो इनहेल आणि एक्सेल मध्ये मदत करतो. मग आता हे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत ना, पण यांनी एकत्र येऊन काय केलं, सिस्टम बनवली आणि पूर्ण रेस्पिरेशनचं काम केलं. आता नाक हे ऑर्गन आहे. आता नाक हे ऑर्गन आहे. आता बघा, आपल्या नाकाच्या आतमध्ये केसांसारखे भाग आहेत, आहे ना नाकांच्या आतमध्ये केस. तर हे केस काय, टिश्यू, टिश्यू आहेत नाकाच्या आतमध्ये. मग हे केस का असतात नाकाच्या आतमध्ये, तर आपण श्वास घेत असताना त्याला प्युरिफाय करायला, हे प्युरिफाईंगचं काम करतात. आपण ज्यावेळेस तुम्ही सांगा धुळीत वगैरे जातात, तर आपल्याला अचानकपणे अशी शिंक येते. मग ती शिंक कशामध्ये येते, तर ते धुळीचे जे कण असतात ते नाकामध्ये जे आपले केस असतात त्याच्यामध्ये अडकतात ना. मग अडकल्यावर आपल्याला नाकाला कसं तरी होतं, म्हणून आपण शिंकतो, म्हणजे ते अडकलेले कण बाहेर टाकत असतो, हे काम करत असतो आपण. मग नाकामध्ये थोडासा ओलसरपणा असतो, म्युकस असतं, किंवा जे केस असतात ते प्युरिफाईंगसाठी ठेवले. कारण तुम्ही रस्त्याने जाताना श्वास घेता, तो श्वास घेता, तर हवा आत घेत असताना जे काही त्यातले धुलीकण असतील ते चिकटून तिथेच राहावे. मग तिथेच राहावे. मग खूप जास्त साठले तर सर्दी वाटते, ते बाहेर येतं. खूप जास्त साठले तर मग तिथेच साठून थोडी ठेवणार, म्हणून सर्दी येते ना. मग आपण पुसून काढतो, मग त्यात ते बाहेर येतात. मग सर्दी ही त्यासाठी आहे की जे धुलीकण वगैरे जमले असतील त्यांना काय करायचं, बाहेर काढण्यासाठी. तर ही अशी स्टोरी आहे, सेल, टिश्यू, ऑर्गन्स, ऑर्गन सिस्टम आणि बॉडी. मग असं तुम्हाला लोकांनी जर कोणी विचारलं काय आहे बाबा सेल काय, तर सांगता आलं पाहिजे. काय सांगणार, सेल काय आहे, आपल्या शरीरातला सर्वात लहान भाग. बघा इथे दिलेलं आहे पहिलंच वाक्य, सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना काय म्हणतात, पेशी. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या पेशींद्वारे पार पडतात. काही सजीव एका पेशीपासून बनलेले त्यांना एकपेशीय म्हणतात, तर जे सजीव अनेक पेशींपासून बनलेले त्यांना बहुपेशीय म्हणतात, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. अमिबा व काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय आहेत. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना वगैरे हे एकपेशीयमध्ये असतात. तर मानव, गाय, उंदीर, हत्ती, वडाचे झाड हे बहुपेशीय आहेत. बहुपेशीय म्हणजे जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात ते सगळे बहुपेशीय आहेत, सगळे आजूबाजूचे कुठलेही असू दे. पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक, कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. म्हणजे काय, पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक, म्हणजे आपल्याला जी रचना मिळाली ती कशामुळे मिळाली, पेशीमुळे. रचना म्हणजे काय, आपलं स्ट्रक्चर. आणि कार्यात्मक म्हणजे फंक्शनल, म्हणजे आपल्या बॉडीचं जे फंक्शन होते ते पण कशामुळे होते, पेशीमुळे. स्टडी ऑफ सेल इज नोन ॲज सायटोलॉजी. तर हा प्रश्न एकदा विचारला गेलेला आहे, सायटोलॉजी म्हणजे काय. तर सायटोलॉजी म्हणजे काय, पेशींचा अभ्यास. मग आता हे पूर्ण पेज आपण जर बघितलं तर या पूर्ण पेजमध्ये फक्त हे एक इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न. असे प्रश्न तर नाही येणार ना, एक पेशीवाल्याला काय म्हणतात सांगा, एक पेशीचं उदाहरण द्या. तर उदाहरण तर अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हे बेसिक तुम्हाला माहिती असतील. तर नोट्स आपण बनवत असताना हे बाकी मग लिहायची गरज नाही. तुमच्यासाठी फक्त इम्पॉर्टंट काय, सायटोलॉजी हा वर्ड. सायटोलॉजी मीन्स स्टडी ऑफ सेल. मग मराठीमध्ये हा प्रश्न विचारताना ते काय करतील,
मराठीत लिहितील ना सायटॉलॉजी, आणि असं लिहितील सायटॉलॉजी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे. मग खाली असेल पेशीचा अभ्यास, मग तेव्हा तुम्हाला ते कळेल. आता पेशीचा अभ्यास कोणी सुरू केला, त्याचा फोटो दिलाय तुमच्यासाठी. कोण आहे तो? रॉबर्ट हुक. त्याने सुरुवात केली. मग याला ॲज अ स्टोरी घ्यायचंय. आता सुरुवात कशी झाली, ॲज अ स्टोरी बघायचं. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला, तेव्हा त्याला कापामध्ये मधमाशाच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसली. या कप्प्यांना त्यांनी पेशी नाव दिलं. लॅटिन भाषेत सॅल्युला म्हणजे लहान खोली. आता याला स्टोरी वाईज आपण क्रिएट करायचं. काय झालं, रॉबर्ट हुक बसला होता, त्यांनी शोध वगैरे करतो, तो त्याकडे सूक्ष्मदर्शक होता. मग सूक्ष्मदर्शकाखाली तो बघतो झूम बिम करून काय दिसतंय. मग तिथे बाहेर काय झाड आहे, तर झाडाची त्यांनी साल घेतली. मग ते कुठलं झाड आहे. आता बुच हा शब्द कुठून आला, तुम्ही एक गोष्ट सांगा. झाकणला बुच हा शब्द वापरतात ग्रामीण भाषेत, आहे ना. बुच म्हणतात ना झाकणला. मग बुचाचं झाड, झाकणाचं झाड कसं काय असतं. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये स्टोरी आहे. आता हा बुच जो आहे त्याचं इंग्लिशमध्ये नाव काय, कॉर्क. आता कॉर्क काय आहे, तर शॅम्पेन वगैरेचे बॉटल्सला झाकण असतं लाकडाचं, त्याला कॉर्क म्हणतात. शॅम्पेन ते उडवतात मॅच जिंकले विंकले तर. आज जिंकलेत ना खूप ठिकाणी. तर त्याच्यामध्ये अशी ते म्हणजे ठोकळ्यासारखं असतं ना झाकण, ते आपलं असं नॉर्मल नसतं ना फिरवायचं, ते असं उडतं पटकन. मग ते जे आहे ते काय आहे, कॉर्क. ते कॉर्कचं बनलेलं आहे. मग त्या कॉर्कला मराठीमध्ये काय म्हणतात, बुच. कॉर्क म्हणजे काय, झाकण. मग ते झाकण त्या झाडापासून बनवलेलं असतं. म्हणजे अशी स्टोरी आहे, लिंक. मग आता हे असं करायची गरज होती का, पण हे कशामुळे होतं, ट्रान्सलेशन. कारण आता हे सगळं इंग्लिश मधलं आपण मराठी ट्रान्सलेट केलं. मग आता मग झाकणला काय म्हणायचं, मग आपण बुच म्हणतो, मग बुचाचं झाड, मग त्याला नाव पडलं. तर हे असं गोष्टी घडत राहतात. मग त्यांनी काय केलं, सिंपल त्याची साल घेतली, साल सूक्ष्मदर्शकाखाली पाहिली. काय दिसलं त्याला, मधमाशीच्या पोळ्यासारखी रचना. कारण आपल्याला काहीतरी गोष्ट दिसली तर ती कशासारखी दिसते. आता समजा रॉबर्ट हुकच्या बाजूला मी बसतो, त्याला विचारलं काय दिसतंय सांग. मग आता त्याला मला सांगायला काहीतरी सिमिलर गोष्टीशी तुलना करावी लागेल ना, कशासारखं दिसतंय. मला काहीतरी दिसतंय तर मी सांगेल ना याच्यासारखं दिसतंय, तुला हे माहितीये ना. आता मधमाशाचं पोळं आपण बघितलंय, मग तो काय सांगेल, ते तुला माहितीये हनीबी कोंब कसं स्ट्रक्चर आहे तसं दिसतंय. आता मधमाशीचं जे पोळं असतं त्याच्यामध्ये असं षटकोनी आकार असतात, त्याचे कनेक्टेड असतात ना एकमेकांना. हनीकोंब लाईक असं स्ट्रक्चर असतं त्यांचं. तर त्याला असं दिसलं त्याच्यामध्ये. मग आता त्याला नाव काय ठेवायचं, आता त्याने बघितलंय, त्याला शोधलं म्हणून त्याने नाव ठेवलं. मग त्याने त्याला नाव काय दिलं, पेशी. पण आता हे नाव त्यांनी कशावरनं दिलं, तर इथे बघा कशावरनं दिलं. लॅटिन भाषेमध्ये सेल्युला म्हणजे लहान खोली. आता याचा रेफरन्स मी तुम्हाला सांगतो. सेल्युला हा शब्द तुम्ही ऐका. सेल्युलर जेल, अंदमान निकोबार, स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवण्यात आलं. का नाव आहे सेल्युलर जेल त्याचं, सेल्युलर म्हणजे लहान खोली, ज्याला खिडक्या दरवाजे नसतात असा भाग म्हणजे त्याला म्हणतात सेल्युलर. जसं आपण कधी कधी म्हणतो की म्हणजे समजा एखादा दहशतवादी आहे की त्याला स्पेशल सेलमध्ये ठेवण्यात आलंय, तर सेल म्हणजे असा मोठा रूम नसतो, छोटीशी जागा असते, म्हणजे ज्यामध्ये असं खिडकी वगैरे नसतात. एक जागा तर असते ये जा करायला, पण खिडकी नसते, पूर्ण पॅक भाग असतो. म्हणजे असे कनेक्शन आहे, हे असं समजून घ्यायचंय तुम्हाला अभ्यासामध्ये. तर असं नुसतं पाठ केलं सेल्युला सेल्युला, काय सेल्युला, सेल कुठून आला शब्द. मग असं ती सगळी स्टोरी झाली. आता त्याची भाषा लॅटिन आहे, तर ते छोट्या भागाला काय म्हणतात, सेल्युला. मग त्या सेल्युला, मग सेम सेल्युला म्हणण्याऐवजी त्यांनी काय केलं, ला काढला, सेल. खूपच छोटी दिसते. सेल्युला म्हणजे काय, छोटी खोली. तर ही तर त्याच्या पण पेक्षा खूप छोटी आहे ना, कारण ते मायक्रोस्कोप खाली पाहिल्यावर त्याला ते दिसते. मग त्यांनी ला काढून सेल केलं त्याला, सेल्युलाचं. झाली सुरुवात नवीन अभ्यासक्रमाची. हे घडलं नसतं त्या दिवशी, नसतं आलं इथपर्यंत. 1665 ला झालं.
आता जसं मी म्हटलं की इयर आपल्याला पाठ नाही करायचे, पण एक बेसिक आयडिया माहित पाहिजे कधी झालं. नाही तर काही जण 8व्या शतकात 1200ला झालं, एवढा पण चुकीचं नको. थोड्या मार्काने थोडंसं चुकतंय तर ठीक आहे, 1650 1660च्या दरम्यान किंवा 1617च्या दरम्यान असं माहित पाहिजे. एक्झॅक्ट आकडा पाठ नसता तरी चालेल. म्हणजे हे कधी घडलंय, नियर अबाउट 1700 आता सुरू होणार आहे याच्यानंतर. आता हे झाल्यानंतर बघा, रॉबर्ट हुक हा पहिला होता. रॉबर्ट हुक नंतर 2 नंबरचा हा आहे, इथे क्रम थोडा उलटा झालाय. 2 नंबरचा आहे अँटॉन लुवेनवॉक. यांनी 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले. आता इथे कन्फ्युजन काय, सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला आणि हा तयार करतोय, मग कसं काय? ह्यांनी तयार केला 73ला आणि त्यांनी 65ला कसं काय पाहिलं? तर हे असं वाचताना आपल्या डोक्यात आलं पाहिजे आणि मग ते समजून घेतलं पाहिजे. आता इथे काय म्हटलंय, सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. आता यांनी काय म्हटलंय, विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले व, तर या व ला महत्व आहे, जीवाणू आदिजीव यांच्या जिवंत पेशीचे सर्वप्रथम निरीक्षण केले. म्हणजे सूक्ष्मदर्शक यांनीच बनवले. पण 73ला काय झाले, हे झाले जीवाणू. 73ला भिंग नाही बनले, 73ला काय झाले, जीवाणू आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे. आता परत मुलं कन्फ्यूज होतात, मग हे तर 65ला झालं, हे कसं काय प्रथम? कारण इथे हा शब्द आहे जिवंत. म्हणजे रॉबर्ट हुकने ज्या सेल बघितलेल्या त्या डेड सेल होत्या, कारण त्यांनी साल बघितलेली. तर त्या सालीमध्ये त्याला काही वेगळं दिसतं नाही, त्याला फक्त काय दिसली, खोली मोकळी मधमाशाच्या पोळ्यांसारखी. पण ह्याने पाहिलेले जिवंत, मग ह्याला त्याच्यात हालचाल दिसली, अवयव दिसले, लिक्विडचा पार्ट दिसला. मग हा सेकंड नंबरवाला आहे लुवेनवॉक. तर लुवेनवॉकचं नाव कशा कशासाठी फेमस आहे, त्यांनी काय बनवलेलं, सूक्ष्मदर्शक. आणि दुसरं महत्वाचं, जिवंत पेशींचं सगळ्यात पहिले त्यांनी निरीक्षण केलं. तर जेव्हा हा प्रश्न रेल्वेच्या एक्झाम मध्ये आला होता एनटीपीसीला, मला लक्षात आहे, जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण कोणी केले, रॉबर्ट हुक. त्याचा फोटो पाठे मुलांना. तर त्यांच्या डोक्यात काय बसलंय, रॉबर्ट हुक म्हणजे पेशीची सुरुवात त्यांनी केली, पण त्यांनी जी सेल बघितलेल्या त्या काय होत्या, डेड सेल होत्या. मग घाई गडबडीत अशी चूक होते. ते हे 2 झाले. आता 3 नंबरला इथे आहे श्लायडेन आणि श्वान. तर यांनी काय केली, थेरी मांडली 38 मध्ये. एम जे श्लायडेन आणि थिओडॉर श्वान. काय थेरी मांडली, सर्व सजीव पेशींपासून बनलेले आहेत, पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. आता हे आपल्याला आत्ता माहितीये ना, पण त्यावेळेस नव्हतं माहिती ना, त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. जसं मी तुम्हाला म्हटलं ना फाउंडेशन मगाशी सांगितलं, तसं मग त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की सजीवांचा काय पायाभूत घटक काय, पेशी. म्हणजे फाउंडेशन सजीवांची कशापासून पडली आहे, पेशीपासून. मग हे त्यांनी सुरुवातीला सांगितलं. आता 85 मध्ये रॉबर्ट विरशॉ यांनी सांगितलं, सर्व पेशींचा जन्म पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधनं होतो. सर्व पेशींचा जन्म पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधनं होतो. म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं की पुढची पेशी जी येईल ती कुठून येईल, आधी अस्तित्वात असलेल्या पेशीतून. त्याचं ते एक वाक्य होतं लॅटिन भाषेतलं, ते खूप फेमस झालं, ओमनिस सेल्युला सेल्युला. म्हणजे ती फ्रेज त्यांनी बनवलेली, ओमनिस सेल्युला सेल्युला. म्हणजे काय, जी पण नवीन पेशी येईल ती कुठून येईल, जुन्या पेशीपासून. मग त्याला घेरलं लोकांनी, मग पहिली कशी काय आली सांग. तेच आहे ना, मग जी नवीन येईल ती जुन्यापासून ना, मग फर्स्ट कशी काय आली. मग हा प्रश्न जो फेमस असतो, खूप ठिकाणी विचारतात की कोंबडी पहिले का अंड. काय उत्तर आहे तुमचं, काय माहिती आहे त्याबद्दल? काय सांगणार तुम्ही? शास्त्रज्ञांनी याच्यावर रिसर्च करून त्याचं उत्तर दिलेलं आहे. कोण पहिले, काय कोंबडी पहिलं असेल का अंड, काय वाटतं? तर कोंबडी पहिले का, कारण अंड जे बनलेलं आहे, तर अंड, कोंबडी जे अंड देते तर त्याच्यामध्ये ज्या प्रोटीन्सच्या लेयर्स आणि ज्या गोष्टी आहेत ते फक्त कोंबडीच्या शरीरातून बाहेर येऊ शकतात. मग त्याचा प्रतिप्रश्न काय, मग पहिली कोंबडी कशी आली? पहिली कोंबडी आली एका दुसऱ्या प्राण्याच्या परिवर्तनातून, त्याच्यामध्ये बदल घडून. म्हणजे चेंजेस होत होत हे प्राणी बनलेत ना. म्हणजे डायरेक्ट अचानकपणे पृथ्वी तयार केली, चला हे 5 घ्या, हे 5 घ्या. डीमार्टला गेलेत का, इथले इथले भरा सगळे आणि ट्रॉली ओपन झाली, असं नाही ना. एकाच उत्क्रांती होत होत घडले हे. आता म्हणजे पृथ्वी खाली आहे, जशी ट्रॉली खाली, आणि एंट्री मारली, सगळे वस्तू एकत्र केल्या आणि पूर्ण शो झाला, असं नाही झालंय ना. एक पेशी, मग त्या पेशीला हळूहळू उत्क्रांती काहीतरी तयार झालं. जसं आता मोबाईलची उत्क्रांती,
मोबाईलच्या आधी पेजर होते, ज्यामध्ये फक्त काय करायचे, मेसेज पाठवले जायचे. नंतर कॉलिंग चालू झालं, नंतर कॅमेरा आला, नंतर नेट आलं, नंतर आता सगळंच आलं, शॉपिंग, पिक्चर सगळं आलं. मग हे स्टेप बाय स्टेप आहे ना. मग आपण आपल्याला सगळ्यात प्रगत आपल्यासमोर कोण आहे, मानव. मग हा सगळ्यात प्रगत मानव हा असाच नाही आलाय ना, हा असा उत्क्रांती होत होत आलेला आहे. म्हणजे आत्ताचे जे हत्ती दिसत आहेत, आधी तसे हत्ती नव्हते. मग हा काय वेगळे हत्ती होते, त्यांच्यात बदल घडत घडत हे हत्ती बनले, किंवा डायनोसॉर्स वगैरे तर नष्टच झाले. मग असं मग त्यांचं म्हणणं आहे शास्त्रज्ञाचं, की कोंबडी पण हा एखाद्या पक्षीपासून तसा बनलेला आहे. कारण कोंबडीला उडता येत नाही. येतं का उडता कोंबडीला? एका विशिष्ट उंचीपर्यंत उडी मारू शकते ना, ती उडू शकते का पूर्ण वेळ? मग त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या पक्षीचंच परिवर्तन होऊन कोंबडी बनली, आणि मग कोंबडी बनल्यानंतर मग तिने अंडी दिली, मग तिची पुढची पिढी स्टार्ट झाली. म्हणजे स्टार्टिंगला ती बनली कोणाच्या तरी चेंजेस मधनं. जसं आता मानव पण काय, आपण म्हणतो ना, माकडापासून हळूहळू उत्क्रांत होऊन मानव बनला, आणि मग मानव एकदा या फॉर्म मध्ये आलं, मग त्यांनी प्रजनन करून काय केलं, त्याच्यासारख्या पिढी तयार केलं. मग हे त्याच्या मागचं उत्तर त्यांनी दिले. तर पेशीचं आपल्याला जस्ट आज सुरुवात करायची, तर याच्यामध्ये तुम्ही बघा, आता नोट्स आपल्याला लिहित असताना मग तुम्ही याचं काय करू शकता, फरक स्पष्ट करा सारखं किंवा तक्त्यासारखं लिहू शकता. पहिलं नाव रॉबर्ट हुक, त्याचं इयर, आणि मग पुढे लाईन काय केलं त्यांनी, की पहिले पेशीचा शोध लावला. दुसरं नाव अँटोन ल्युएनॉर्ग, काय 1673, काय केलं, सूक्ष्मदर्शक तयार केलं, जिवंत पेशीचे निरीक्षण. तिसरं नाव, तर हे तुम्हाला तक्त्यासारखं तुम्ही लिहू शकता. याच्यामध्ये तर नोट्स सारखं काहीच नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला पेशींचे आकार दिलेले आहेत, म्हणजे जे वेगवेगळ्या पेशी आपल्याला माहिती आहेत. पेशीला कशामध्ये मोजतात, मायक्रोमीटर, कारण आकाराने खूप लहान असते. सगळ्यात छोटी पेशी जी आहे सजीवांमध्ये सगळ्यात लहान, तिचं नाव काय आहे, मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टम, 0.1 मायक्रोमीटर व्यास असतो. शहामृगाचे अंडे 18 सेंटीमीटर, हे सगळ्यात मोठं आहे. म्हणजे सर्वात लहान हे, आणि सगळ्यात मोठं काय, शहामृगाचं अंड, जे एकपेशी असतं. शहामृग म्हणजे ऑस्ट्रिच. मानवी शरीरातील काही चेतापेशींना 1 मीटर लांबीचे शेपूट किंवा अक्षतंतू असते. मानवामध्ये चेतापेशी ही सर्वात लांब, तर अंडपेशी ही सर्वात मोठी पेशी. चेतापेशी म्हणजे नर्व्ह सेल्स, न्यूरॉन्स जे असतात ते, आणि अंडपेशी म्हणजे एग सेल्स, जे की फिमेल्समध्ये असतात, ते सगळ्यात मोठे आहेत. आणि मानवामध्ये सर्वात लहान जर विचारलं, तर मानवामध्ये सर्वात लहान पेशी असते शुक्राणू, म्हणजे स्पर्म्स. तर मेल रिप्रोडक्शन सिस्टम मध्ये स्पर्म्स तयार होतात, तर स्पर्म्स जे असतात ते सगळ्यात लहान असतात. सगळ्यात मोठं काय, अंडपेशी, जे की फिमेल रिप्रोडक्शन सिस्टमचा भाग आहे, आणि चेतापेशी सगळ्यात लांब आहे. लोहित रक्तपेशींचा आकार द्विअंतर वक्री गोलाकार असतो. आता हा प्रश्न आयोगाने विचारलाय, म्हणून मी इथे टाकलाय. लोहित रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड कॉर्पसल्स, किंवा काही जण त्याला रेड ब्लड सेल्स म्हणतात. त्याचा आकार कसा आहे, बायकॉन्केव्ह, द्विअंतर वक्री. म्हणजे सूक्ष्मजीवांना गिळण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी कुठला आकार घेतात, स्वतःचा आकार बदलतात. तर हे अनियमित आकार घेतात, इरेग्युलर, चेंज करतात ते, म्हणजे गिळण्यासाठी सूक्ष्मजीवांना. पांढऱ्या पेशींना आपल्या शरीरातलं सैनिक म्हणतात ना, ते आपल्याला इम्युनिटी देतात आणि बाहेर आलेल्या पॅथोजन्सला गिळतात, मग त्यासाठी हे आकार चेंज करतात. तर हे द्विअंतर वक्री म्हणजे काय, तर बघा इथे आकार आहे, हा द्विअंतर वक्री. द्विअंतर वक्री म्हणजे अशा टाईपचा त्याचा शेप असतो. आणि हे बाकीचे काही शेप मी इथे दिलेले आहेत. तर हे तुम्हाला कशामध्ये कामी येईल, हे जस्ट तुम्हाला बघायचे जोड्या लावा वगैरे मध्ये. आता मला सांगा, अमिबाचा शेप कुठला दिसतोय तुम्हाला, अमिबाच्या शेपला काय नाव द्याल, इरेग्युलर शेप, त्याला अनियमित म्हणतात. स्पायरोगायराचा जो शेप आहे, स्पायरोगायराच्या शेपला म्हटलं जातं सिलेंड्रिकल शेप. त्यानंतर मेदपेशी आणि अंडपेशी ज्या आहेत ह्या काय आहेत, गोलाकार. त्यानंतर तांबड्या रक्तपेशींचं तर नाव सांगितलं मी, तांबड्या रक्तपेशींचं काय सांगितलंय, कसा शेप आहे, बायकॉन्केव्ह. त्यानंतर हे जे पृष्ठभागावरील पेशी, स्नायू पेशी ह्या ज्या दिसत आहेत, अस्थिपेशी, यांना म्हणतात चपट्या पेशी, कारण त्या फ्लॅट असतात. तिथे शुक्रपेशी दिलेले आणि चेतापेशी दिलेले, त्यांचा आकार कशासारखा आहे ते सांगा मला, शुक्रपेशी आणि चेतापेशी. सापासारखा, मग त्याला म्हटलं जातं सर्पिल आकार. सर्पिल आकार, आणि मग त्याला दुसरा शब्द आहे स्पायरल शेप इंग्लिशमध्ये. तर हे तुम्हाला का दाखवलंय मी, हे जोड्या लावामध्ये कधीतरी येऊ शकतो, जोड्या जुळवा, एका साईडला नावं, एका साईडला शेप्स. आता जसं WBCचं नाव पण कशामध्ये येईल, इरेग्युलर मध्ये येईल. तर बघा, मग हा एवढा पार्ट आपल्याला आज करायचा होता. आता उद्या म्हणजे जेव्हा नेक्स्ट लेक्चर असेल तेव्हा मी हा मेन पार्ट चालू करेल, पेशीचे भाग. मग पेशीचे भाग मध्ये आपल्याला हे सगळं डिटेलमध्ये शिकायचं, पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल. आता हे तुम्हाला शेअर
करतील PDF, तर त्याच्यामध्ये हे सगळं पार्ट असेल. तर तुम्हाला वाटलं तर घरी एकदा तुम्ही हे वाचून या लेक्चरच्या आधी, म्हणजे तुम्हाला शिकवताना सोपं पडेल. तर आज जस्ट आपण स्टार्ट केलंय चॅप्टर, हे आपल्याला कंटिन्यू करायचंय नेक्स्ट लेक्चरला.